आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ह्या तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडन मुंडनाम तरण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे त्यांच्या कृपादाने सत्याचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने सत्याचा विचारू त्यांच्या कृपादाने सत्याचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु वृद्ध मन मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका स्वर कमी करा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सुचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती आम्ही तेने सुखी स्वर कमी करा स्वर कमी करा आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्युके समान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगतवंदे जगतमान्य जगद्गुरु वैराग्याचे असणारे महान मेरू देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे असणारे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा
या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल मायबापानो अभंग तुकोबरायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगाच्या माध्यमातून जो उपदेश करतायत या महाराष्ट्राचे असणारे जनता राजा छत्रपती शिवाजी राजांना केलेला उपदेश आहे. मायबापानो प्रसंग असा आहे, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायाच्या संसारातलं असणारं फाटकेपण, गरिबी, दारिद्र्य या महाराष्ट्राचे राजे जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज राजांच्या लक्षात आलं, अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये असणारा फार मोठा विद्वान संत आहे, पण बाबा हो बिचाऱ्याचा प्रपंच फाटका आहे हो. माझ्या तुकोबरायाचा फाटका प्रपंच राजांना पाहवला नाही. राजाला वाटलं तुकोबरायाचा प्रपंच सुखाचा व्हावा, म्हणून राजानं हिरे माणिक मोत्याचा नजराणा जगद्गुरु तुकोबरायांना पाठवला. ज्या वेळेला राजांचे मावळे तुकोबरायाच्या वाड्यावरती आले, हातामध्ये हिरे माणिक मोत्यानं भरलेल्या पराती होत्या. आमच्या तुकाराम महाराजांना पाहिल्या आणि विचारलं, बाबा हो कुणी पाठवलं रे? आमच्या मावळ्यानं म्हणावं, महाराज आपल्या राजानं पाठवलं. बरं, अरे का बरं पाठवलं? मावळ्यानं म्हणावं, महाराज आपला असणारा फाटका प्रपंच सुखाचं होण्यासाठी पाठवलं. तुकोबरायानं दिलेलं उत्तर म्हणजे मंडळी असा अभंग आहे. आमचे तुकोबराय म्हणतात, अरे मावळ्यानो राजाला जाऊन सांगा बरं, आमचं सुख या सोन्या नाण्यात नाही गड्या. आमचं जर सुख कशात असेल तर त्या विठ्ठलाच्या नामचिंतनात आहे. आम्ही तेने सुखी राजाला म्हणावं, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही पाठवलेलं सोनं नाणं हिरे माणिक मोती आम्ही कधीच माती समान मानलंय. तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. या सोन्या नाण्याला आम्ही माती मानलं राज. तुकोबराय सुखी व्हावे असं वाटतं ना राज. मग आमचं एक म्हणणं आहे गड्या, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मावळ्यानं राजाला जाऊन सांगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा, मग आम्ही तेने सुखी. राज त्या ईश्वरानं आपल्याला जन्माला घातलं, आयुष्यभर आपण त्याचं दास म्हणून जीवन जगा. आम्ही म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आज, हे जर तुम्ही कराल तर आम्ही तेने सुखी होईल, हे तुकोबरायाचं म्हणणं आहे. असा गोड अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडला. मग झालं आपलं कीर्तन. कीर्तनावर बोलत असताना मायबापानो अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमान आनंदमय वातावरणात थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गुणीजन गायक वादक आमच्या महाराज मंडळींच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तीच्या दातृत्वानं ग्रामस्थ मंडळी मौजे गणेश नगर, बरोबर ना, यांच्या आर्थिक अथक प्रयत्नातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली 22 वर्षाची ही परंपरा आहे. त्यातलं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामर व्यक्तीच्या वाट्याला आहे. इथं मज पामरा काय थोरपणन पायीची वाहन पायबरी. भगवान परमात्मा जशी मला बुद्धी देतील तसं अभंगाचं चिंतन मी तुमच्या पुढे मांडणार आहे. विठ्ठल मायबापानं अभंग तुकोबरायाचा आहे आणि तुकोबरायाच्या अभंगातून उपदेश करताय. तुम्ही म्हणाल, महाराज तुम्ही परिहारामध्ये कोणाचा परिचय नाही दिला. सगळ्या ग्रामस्थ मंडळीचं म्हणणं आहे, सगळी माणसंच आमच्या परिचयाची. इथं एक एकाला ओळखत नाही असं नाही, सगळे आपल्या पश्चिम पट्ट्यातली ही माणसं. अनेक तालुक्यातले एकत्रीकरण. माझ्यापेक्षा उलट माझला एखाद्याचं नाव माहिती नसेल, तुम्हाला सगळ्याची नावं माहिती. म्हणजे दोन्ही मृदंगाचार्य महाराज गायक वादक सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. रोज एक गाव फिरावं लागतं आम्हाला बाबा, पण आमचे स्वतःचे अनुभव सांगतो ऐका. अरे पैशानं श्रीमंत असणारी माणसं रोज आम्हाला भेटतात बाबा. पैशानं श्रीमंत असणारी माणसं आणि गावं आम्हाला रोज भेटतात, पण कलेनं श्रीमंत आणि गुणवान कलाकार शोधण्यासाठी कीर्तनकाराला पावलं झिजवावी लागतात. एवढे सुंदर कलाकार आहे. सांगणारा थोडा लहान आहे, अधिकारानं सगळे महान आहे. समजून घ्या. अभंग तुकोबरायाचा शिवजयंतीचा दिवस या अनुषंगाने घेतलाय. मायबापानो आजच्या अभंगातून तुकोबरायानं उपदेश केला, पण राजानं. उपदेश एकट्या राजानं केलेला नसून, ऐका बरं, हा उपयोग सगळ्या जगाला आहे. मला वाटतं भगवान परमात्म्यानं सावध बाबा गीता सांगितली अर्जुनाला. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, पण संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. भगवंतानं गीता सांगितली अर्जुनाला, उपयोग झाला जगाला. आजचा उपदेश तुकोबरायाने केला राजाला, पण उपयोग झाला सामान्य जीवाला. म्हणून आपल्यापर्यंत उतरला पाहिजे तो उपदेश. लय गोड उपदेश आहे. मायबापानो माझा पहिला प्रश्न आहे, जीवन जगत असताना उपदेश कुणी करावा, उपदेश कुणाला करावा, उपदेश कशा संबंधानं करावा, याला शास्त्र आहे. कुणालाही उपदेश करायचा अधिकार कुणालाही जमल का? नाही तर जगा सांगे ब्रह्मज्ञानानं आपण मात्र कोरडे पाषाण. आपल्याकडे आचरण नसेल तर जगाला सांगायला जमेल का?
इथं सांगणारे सुद्धा अधिकारी बरं का, ज्यांना सांगायचं ते अधिकारी, नाही तर अधिकारी माणूस नसेल तर उपदेश करायचा नाही. तुम्ही नाथबाबाचा जर अभंग वाचला, नाथबाबाचा हरिपाठ म्हणतो ना कुडेकर महाराज, नाथबाबाच्या हरिपाठामध्ये नाथबाबा म्हणतात समोरचा माणूस जर क्रोधी असला म्हणजे रागीट अविश्वासघातकी असला त्या माणसाला बोध करायचा नाही. काय सांगतं प्रमाण? विश्वासी त्याशी बोध कैसा करता बलिवाचा शिनवू व्यर्थ बलिवाचा शिनवू क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ बलिवाचा विश्वासी त्याशी बोध कैचा आणि व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. समोरचा माणूस क्रोधी म्हणजे रागीट असला, विश्वासघात करणारा असला म्हणजे शेजारी बसून गोळी झाडणारा बरं का. तुमच्या ध्यानात आलं का? अशा माणसाला उपदेश करायचा नाही तर आपल्याच अंगावर बला येते. काय झालं, एका झाडावर एक चिमणी राहत होती. ऐकता ना तुम्ही मनाचे कान करून, म्हणून चिमणी सांगाय मावळातून आली. त्या चिमणीकडनं शिकायसारखं आहे ना, कीर्तन म्हणजे अनुभव आहे. बाबा त्या झाडावर चिमणी राहत होती. दिवसभर पाऊस पडला, धोधो धोधो पाऊस पडत होता. आता दिवसभर पावसानं डोळा उघडला नाही. चिमणीला वाटलं आपली पिलं भिजतील. मावशी कुठली आई असू द्या, पिलाला पाखरा खाली घेतलं, पाखाखाली. मग ना मातीची याची ती नाव घी बालकाची व्याप्ती. आईला लेकरा इतकं प्रिय जगात दुसरं काही नाही. दोन्ही पाखा खाली घेतली, पिलं दिवसभर खोप्यात बसून राहिली. दिवसभर पावसानं डोळा उघडला नाही पण पिलाला थेंबी लागू दिला. पाय्याला म्हणायचं आई, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. लेकराला पाणी नाही लागू दिलं. पण एवढ्यात एक माकड पुढच्या फांदीहून इकडं तिकडं उड्या मारते. कुठं त्याच झाडावर. बाबा त्या चिमणीनं पाहिलं, खोप्यात बसली होती. माकड थंडीनं गारठुणाचं थुडथुड उडत होतं. ती म्हणली, ए दादा. कोणाला म्हणली? काय म्हणली? दादा. माकड होतं तरी दादा. मग बोलताना जपून बोलायला लागतं समाजात. तुमचं बोलणं गोड असेल ना तुम्ही जग जिंकाल. ज्ञानोबराय म्हणतात, सास आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे मुखी अमृताची वाणी देह. माणसाचं बोलणं गोड असलं पाहिजे. बोलणं नाही तर बोलणं गोड नसेल तर उपयोग होत नाही. चिमणीचं बोलणं लय गोड होतं बाबा. ती म्हणली, दादा माणसाला बोलताना चांगलं बोला. चांगलं मुख दिले का नाही बाबानं. ती म्हणली, दादा. आणि माकडाचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती म्हणली, दादा तुला सांगू का रे, उन्हाळा आला का याचं घर त्याचं घर, याची यात्रा त्याचं लगीन, असा उन्हाळभर फिरतो. आणि पावसाळा आला का खुशाल पावसात गार ठेवतो. याच्यापेक्षा माझं ऐक ना. तुम्हाला काय ऐकायचं? तुम्हाला बघ ना, आता दिवसभर पाऊस चालला, मी कशी खोट्यात बसू नये. बाबा उन्हाळ्यात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा उन्हाळ्यात जर चांगलं घर बांधलं तर पावसाळ्यात सुखानं राशी. मावशानं चांगलं सांगितलं का वाईट? हा, चांगलं सांगितलं का नाही आजी? सांगितलं चांगलं, पण ज्याला सांगितलं तो चांगला नव्हता. ध्यानात घ्या बरं का. सांगितलंय चांगलं, पण ज्याला सांगायचं तो चांगला नव्हता. तो म्हणला मला अक्कल शिकिती. तिथूनच उडी मारली. चिमणीचं खोटं घेतलं आणि दिलं पावसात फेकून. म्हणून ज्याला सांगायचं तो चांगला असला पाहिजे, तर आपल्या उभाला येते. आता चिमणीचं बाजूला ठेवा. तुम्हाला रामायण सांगतो. सांगू ना? तुम्हाला सांगायचं उभं केलं, सांगू का म्हणतो? ऐका मग. रामायणात असा प्रसंग आहे बाबा. ज्या वेळेला रावणानं सीतामाईचं हरण केलं आणि रावण सीतामाईला घेऊन लंकेत पोहोचला, म्हणजे अशोक वृक्षाच्या खाली वटवृक्षाखाली सीतेला ठेवलं गेलं आणि तो आपल्या महालात आला. रावणाला पाहिला भेटला त्याचा आजोबा. आणि त्या आजोबाला कळालं माझ्या नातवानं रामाची सीता आणली. तो म्हणला, रावणा इकडे. रावण जवळ गेला आणि आजोबानं सांगितलं, रावणा मला असं कळलं तू रामाची सीता घेऊन आलाय वेड्या. अरे तो राम काय सामान्य नाही. करतो मान्यता करतो शक्ती असणारा ईश्वर आहे. रावणा त्याची सीता त्याला परत कर. काय म्हणला? मावशानं चांगलं सांगितलं का वाईट हो? पण सांगितलं चांगलं, पण ऐकणारा चांगला नाही. त्यानं ऐकलं का? हा, मग तेव्हापासून आजोबाचं नातू ऐकत नाही. तुमचं ऐकतो का बघा घरात. त्या रावणानं सांगितलं तरी त्या नातवानं रावणानं ऐकलं नाही. सांगितलं होतं त्याच्या माल्यवान नावाच्या आजोबानं, बाबा त्याची त्याला परत कर. जाऊ द्या, आजोबाचं ना ऐकू द्या. संध्याकाळ झाली बरं का.
आणि रावण जेवला आणि मला झोपाय गेला. म्हणतो तरी आई साहेबांना सगळं उरकलं आणि आल्या महालात. आल्याबरोबर म्हणले मालक अहो काय वाईट कृत्य केलं तुम्ही. म्हणले काय केलं. म्हणले सकाळी त्या रामाची सीता तुम्ही घेऊन आला. अहो ती पतिव्रता आहे, ती आदिशक्ती आहे, आपल्या कुळाचं वाटोळं करील. मालक माझी हात जोडून विनंती आहे त्याची त्याला परत. मावशी ऐकलं का हो त्यानं बायकोचं. मला वाटतं बायकोचं ऐकलं असतं तर हित झालं असतं. म्हणून कधी कधी चांगलं असलं तर बायकोचं बी ऐकत चला गड्या. रावणानं ऐकलं असतं तर हित झालं असतं. त्यानं आजोबाचं ऐकलं नाही बायकोचं ऐकलं नाही. आणि मग त्याला त्याचा भाऊ भेटला, नाव आहे विभीषण. त्या विभीषणानं सांगितलं रावणा हे दादा अरे मला असं कळालंय तू रामाची सीता घेऊन आला. बाबा लय वाईट झालं रे. रिघाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राणाने कुंभकर्ण जगेल. चल आपण सगळेजण रामाला शरण जाऊ, आपल्या कुळाचं कल्याण होईल. यानं ऐकलं नाही, कमरत लाद घातली. बाबा ऐकलं नाही तर कोणाचं काय गेलं नाही. ज्यानं ऐकलं नाही तेच इथं जगात राहिलं नाही, मातीत गेलं. पा म्हणून ज्याला उपदेश करायचा तो शहाणा असला पाहिजे. महाभारत सुद्धा ते सांगतं. कौरव पांडवाचं युद्ध होणार, भगवान परमात्मानं मध्यस्थी केली आणि कृष्णानं सांगितलं दुर्योधना ए राजकुमार पांडवांचा अर्ध राज्य देऊन टाक, आम्हाला कपाळाला लावाय माती देणार. वाचला का प्रसंग बरं का. जो म्हणला ना कपाळाला लावाय माती देणार नाही, देवानं सांगून ऐकलं नाही अरे हा मातीवर पाय ठेवायलाच राहिला नाही. हा म्हणून कधी कधी चांगल्याचं ऐका, ऐकून घेतल्यानं चांगलं होईल. मला मी एवढाच मुद्दा सांगायचा आहे, ज्याला सांगायचा तो चांगला असला पाहिजे. रावणाला सांगणारे भरपूर होते पण रावण ऐकत नव्हता. दुर्योधनाला सांगणारे भेटले, देव भेटला पण दुर्योधनाला ऐकलं नाही. इथं सांगणाराही चांगला ना ऐकणाराही चांगला. अरे सांगणारे जगद्गुरु आणि ज्यांना सांगितले ते महाराष्ट्राचे राजे जानता राजा. जगद्गुरु जगात तीनच झाली मंडळी. पहिले जगद्गुरु वसुदेव वसुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान कृष्ण परमात्मा पहिले जगद्गुरु आहे. आद्य शंकराचार्य दुसरे जगद्गुरु, तिसरे जगद्गुरु तुकोबर आहे. सांगणारे जगद्गुरु. अधिकार सांगू बाबांनो या जगात सगळ्यांना काळ खातो, जगा काळ खाय म्हटलं. पण तुकाराम महाराज म्हणतात माझं नाव घ्या. जगाला खाणारा काळ आहे पण माझं नाव घेतलं काय होतं. तुकाराम तुकाराम अधिकार आहे मायबाबांनो. जगाला काळ खातो. या काळानं राजा रावणासारखा नेला, या काळानं राजा सिकंदरासारखा नेला, या काळानं नळ नेला, नीळ नेला, जाबून नेला, अगन नेला, सुग्रीव नेला. बाबानो काळानं नारा नेला, विठा नेला, गोंदा नेला, महादा नेला, जनाबाई नेल्या, मीराबाई नेल्या, गोरोबा काका नेले, सावताबाबा नेले, संताजी जगनाडे नेले. इथं नरहरी सोनार दिले, ताजुद्दीन महाराज शेख नेले, गायन समजले, लताताई दिदी नेल्या, तुमची आमची अनाथाची माई सिंधुताई चपका. सगळ्याला खालो. पण दादा तुकाराम महाराज म्हणता तो काळ जर आला त्याला माझं नाव सांगा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. जगाला खाणारा काळ माझ्या तुकोबरायचं नाव घेतलं तर कापतो. केवढा अधिकारी तुकोबराय जगद्गुरु, त्यांना काळ घाबरतो. काळ गुलाम सलाम करी, तुक या घरी राबत असे. त्यांचा अधिकार सोडा. जगद्गुरु तुकोबरायची असणारी पत्नी जिजाबाई, शंकर महाराज आमच्या जिजाबाईच्या पायात काटा भरला ना मावशी,
माझ्या जिजाबाईच्या पायात काटा भरला काढायला तुम्ही आम्हाची गरज नाही पडली जगाचा बाप काटा काढायलाच आला तुकाराम महाराजाच्या पत्नीच्या पायातला काटा जगाचा बाप काढतो हा तुकोबरायचा अधिकार आपल्या कधी स्वप्नात आलाय का त्याच्या बायकोच्या पायातला काटा काढाय तू त्याच्या अजून अलीकडे सांगू माझ्या तुकोबरायची पावलं लागली ना मातीच विठ्ठल विठ्ठल म्हणते काय अधिकार आहे अरे ज्या तुकोबरायची पावलं लागली तर माती विठ्ठल म्हणते पत्नीच्या पायात काटा भरला तर जगाचा बाप येतो आणि त्याच्या नावाला झकाळ घाबरतो एवढे अधिकार संपन्न तुकोबराय उपदेश करण्याचा अधिकार आहे आणि ते जगाच्या कल्याणासाठी झाली साधू संत आले तरी कशाला महाराज ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी पण का आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावेवर किंवा आपलं कल्याण व्हावं या जगाच्या कल्याणासाठी संत आले जगाच्या कल्याणा संताच्या आणि देह कष्टविधी परोपकारी जगाचं कल्याण व्हावं म्हणून आले ना अधिकार करण्यासाठी आले उपदेश करण्यासाठी आले म्हणून तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार आहे ज्यांना केला ते महाराष्ट्राचे राजे पदवी आहे जानता राजा काय नाव पदवी राजाला स्वतः लावून घेतली का समाजानं दिली हो वा गरिबीची होती जाण म्हणून लोक म्हणतात जाणता काय म्हणतात किती जाण होती बरं का मी काही शिवचरित्रकार नाही पण आज राजांची जयंती आहे म्हणून सांगतो थोडं बाबा एवढी जाण होती गरिबीची माझ्या राजाला आईनं त्याच्यावर संस्कार केले होते ना मावशानो जसे संस्कार करतात ना माई तशी लेकरं काढतात बरोबर आहे का ना छत्रपती शिवाजीराजे लहान होते 5 वर्षाचे 5 वर्षाच्या शिवबाला घेऊन जिजाबाई पुण्यात आल्या शिवरायांच्या पूर्वीचा कालखंड पाहिला तर राजा रायानं पुणे शहरात गाढवाचा नांगर फिरवला होता कोणाला राहता येत नव्हतं भीती होती सुळसुळाट होता मोगलशाही आदिलशाही पण ज्या वेळेला 5 वर्षाचा शिवबा खेळायचा आईनं सांगितलं राजा बरं का आईचं जे संस्कार करते ना तशी लेकरं काढतात बरोबर ना मग मी श्यामची आई नावाचं पुस्तक वाचत होतो श्यामची आई माझा आवाज सगळ्याला येतो ना कानाकोपऱ्यात मानाचा हलवा नाही आला तरी हलवा अहो एवढी गोड सिस्टीम लावली दादानी आवाज येतो सगळ्याला माय माऊल्यानं तुमची संख्या चांगली आहे तुमच्यासाठी 2 संदेश देऊन जातो राजा छत्रपती शिवरायांसाठी आईने केले संस्कार अरे साने गुरुजी लहान होते साने गुरुजी आणि एके दिवशी आई साने गुरुजीला आंघोळ घालत होती आंघोळ घालता घालता काही पोरं तळ्यात विहिरीत तलावात पोहत होती आईला वाटलं माझ्या श्यामला पोहता यावं मावशानं 5-6 वर्षाचं बाळ आईनं पोहता यावं म्हणून पाण्यात ढकललं का पाण्यात ढकललं आणि त्या श्यामला राग आला त्याला वाटलं आईला वाटतं मी मरावं कोणी आईला वाटतं बाळ मारावं दादा पोरग जर उन्हात खेळलं ना शंकर महाराज पोरग जर उन्हात खेळत असेल ना तर ती आई म्हणते ए बाळ्या सावलीत मर काय म्हणती मर म्हणती पण तिला मरावं वाटत का उलट ते सुखात राहावं अशी इच्छा आहे का नाही साने गुरुजींना आईनं पाण्यात ढकललं तिला मरावंसं नाही वाटत तिला वाटत होतं सगळ्या पोराला पोहता यावं माझ्या श्यामला पोहता यावं त्याच्या मागचा अर्थ पण याला नाही आता लहानपणात आई वडील हितासाठी तळमळीने शिकवतात पण पोरांना त्याचा राग येतो त्याला राग आला आईचा कसा बसा पोरानं बाहेर काढला आणि हा रुसून कठड्यावर बसलाय आई म्हणली श्याम अरे मी तुला उगाच नाही ढकलला बाळा तुला पोहता यावं रे चल ना इकडे पण ते ऐकच येईना मावशानं ऐकायला गोड आहे तो श्याम ऐकच आहे ना आपलंच बाळ आपल्या काही ना आईलाही वाईट वाटलं श्यामची आई रडायला लागली आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि आमचा श्याम निघाला ऐक ए मावशो हे 5-6 वर्षाचा श्याम आपल्या आईच्या दिशेने निघाला साने गुरुजी आई श्याम म्हणायची तो आईच्या दिशेनं चालला आणि आईला म्हणतो आई अगं माझे अंग ओलं होतं ना पाण्यातून आलतं म्हणलं आई तू म्हणते माझ्याकडे ये पण मी तुझ्याकडे यायला लागलो तो माती पाय दिला का पायाला माती लागती काय म्हणला लहानच होतं ना म्हणलं आई पायाला माती लागेल आईला असं भरून आलं बाळ म्हणतं पायाला माती लागण डोक्यावरचा पदर काढला आणि पुढं पसरला श्याम या पदरावर पाय देऊन ये बाळा आणि श्यामनं आईच्या साडीवर पाय दिला आणि आईनं सांगितलं श्याम ए श्याम आज पायाला माती लागू नये म्हणून एवढा जपतो गड्या माझा एकच विनंती आहे रे आयुष्यात कधी चारित्र्याला कलंक लागेल याच्यासाठी तू जपलं पाहिजे पायाला डाग नाही लागू दिला तसं चारित्र्याला डाग नाही लागू द्यायचा कळालं काय हे आईचे संस्कार म्हणून साने गुरुजी घडले स्वामी विवेकानंदाचं उदाहरण आहे का शेकडो वेळा तुम्ही ऐकलं असेल स्वामी विवेकानंद तर लहान होते आणि लहान असताना एके दिवशी सहज वडिलाबरोबर फिरायला गेले दिवसभर बाजारात फिरून आले संध्याकाळी बाप आणि मुलगा ओट्यावर बसले होते स्वामी विवेकानंदांना त्यांचे वडील नरेंद्र म्हणायचे आई वडील साने गुरुजीला श्याम म्हणायचे तसे लहानपणात नावं टोपण नावं राहतात स्वामी विवेकानंदांना त्यांचे आई वडील म्हणायचे नरेंद्र त्याच्या वडिलांना जवळ घेतलं आणि म्हणला नरेंद्र ए बाळ मोठेपणी तुला काय व्हायचं रे
माझ्या आईवडिलांना आपण विचारतो का नाही लेकराला, सहज कधी कधी खेळता खेळता घरात बसल्या बसल्या विचारतो, बाळा तुला मोठेपणी काय व्हायचं, विचारतो ना. त्या नरेंद्रच्या आई वडिलांना विचारलं, बाळा तुला मोठेपणी काय व्हायचं रे. हा नरेंद्र म्हणला, बाबा मला का नाही बाजारातला घोडी गाडी हाकणारा माणूस व्हायचंय. त्यानं बाजारात तो टांग्यावाला पाहिला होता, आपण पाहतो का नाही बाजारात गुढी हाकणारा माणूस, त्यानं ते पाहिलं. ते बाबाला म्हणलं, बाबा मला तो गुढी हाकणारा माणूस व्हायचोय. त्या बाबाला राग आला, सानकन कानसाला दिली. राग येतो आहे बाबाला. पोरग जर म्हणलं ना मला डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, इंजिनियर व्हायचं तर लय आनंद होतो. पोरग एखाद्याचं पोरग म्हणलं मला महाराज व्हायचं, तुम्हाला आनंद होईल का? हा प्रत्येकाला वाटतं ते डॉक्टर इंजिनियर वकील व्हावं. यांना वाटलं यानं नोकरी सुपाकरी सोडलं आणि मग तो गोडा हाकणारा व्हायचं. राग आला, बापानं मारलं कान पाडात, आणि जसं कान पाडात मारलं का ते रडायला लागले. बापानं मारल्यावर ऐक पळात. बाबा नरेंद्र आईच्या जवळ आला आणि रडायला लागला. आई म्हणली, नरेंद्र का रडतो रे बाळा. त्या नरेंद्राने सांगितलं, आई बाबानं मारलं. का मारलं बाळा. बाबा म्हणले तुला मोठेपणी काय व्हायचं. मी म्हणलं बाजारातला गोडा गाडी हाकणारा माणूस व्हायचंय. त्यांना राग आला आणि माझ्या कानसालात मारली. अरे त्या आईनं डोळे नाही पुसले मावशी. पहा लहान लेकरावर संस्कार काय असतात. आईनं बाळाला हाताला मनगटाला धरलं, देवाऱ्याच्या समोर नेलं. देवाऱ्याच्या बाजूला गीतेतला फोटो होता भगवान कृष्णाचा, तो सुद्धा घोडी हाकतोय बघा, पण अर्जुनाची घोडी हाकतोय. तो घोडी हाकणारा फोटो भगवंताचा तिनं दाखवला आणि सांगितलं, नरेंद्र या फोटोच्या पाया पड. आईनं सांगितलं नरेंद्र फोटोला वाकला. आईनं सांगितलं, नरेंद्र आता बाबाकडे जाय आणि सांग आपल्या बाबाला मला घोडी गाडी हाकणारच व्हायचं आहे. अरे भगवंतानं सुद्धा घोडी हाकली अर्जुनाची. त्यानं अर्जुनाचं सारथ्य केलं. बाबा मला या जगाचं सारथ्य करायचंय. गीतेच्या पाया पडलेला स्वामी विवेकानंद नरेंद्र गीता पाठ करू लागला. माझ्या आईनं सांगितलं, नरेंद्रानं गीता पाठ केली. या जगामध्ये जागतिक धर्म परिषद भरलं. त्या धर्म परिषदेमध्ये जगातले सगळे ग्रंथ एकत्र आले गेले. आपल्या भारत देशाच्या वतीनं गीता नावाचा ग्रंथ घेऊन गेलेले आमचे नरेंद्र स्वामी विवेकानंद होते. आईचे संस्कार गीता पाठांतर होती. प्रत्येक ग्रंथावरती प्रत्येक तत्ववेत्ता 5-5 मिनिटं बोलत होता. आणि सगळ्या तत्ववेत्यानं आपला ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला. सगळ्याचे ग्रंथ वरती रचले गेले होते. प्रत्येक ग्रंथावरती प्रत्येक तत्ववेत्ता 5-5 मिनिटं बोलत होता. आणि स्वामी विवेकानंदांना शेवटी संधी मिळाली, स्टेज मिळाला, माईक हातामध्ये आला आणि स्वामीजीनं पहिलं वाक्य उच्चारलं होतं, येथे जमलेला माय ब्रदर्स अँड माय सिस्टर, येथे जमलेला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. हे वाक्य जगाला नवीन होतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वामीजी म्हणले, बाबा हो मला 2 मिनिटं बोलायला वेळ दिला बरं लोकांना. तुम्ही 2 मिनिटं टाळ्याच वाजवू राहिले, मी बोलणार काय. खालची माणसं म्हणली, स्वामीजी वाटेल तितकं बोला. याला म्हणायचं वागता. समाज म्हणला पाहिजे वाटेल तितकं बोला. नाही तर तुम्ही गावाकडे दशकिरेला आले ना, खालची लोक म्हणतात कधी बंद कर दे. तुमच्या ध्यानात आहे का. हा वागता असं असलं पाहिजे, आशा लागली पाहिजे. ते स्वामीजी होते. समाज म्हणत होता वाटेल तितकं बोला. आमच्या स्वामीजीनं हात जोडल्याने सांगितलं, श्रोते हो मला माझ्या मुखानं बोलण्यापेक्षा आणि वेळ घेण्यापेक्षा अरे कृतीतून या सगळ्या लोकांना आपल्याला दाखवून दिले. आपल्या भारत देशाचा गीता नावाचा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे. तो सगळ्यानं सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवला. याचा अर्थ असा आहे, तो सगळ्या ग्रंथाचा पाया आहे. खालचा ग्रंथ काढला तर या वर्षा लोकांचा एकही ग्रंथ राहणार. म्हणून गीतेसारखं ज्ञान जगात नाही. हे संस्कार आईने केले होते. ज्या वेळेला हे स्वामी विवेकानंद शिकागोची धर्म परिषद जिंकली आणि निघाले आपल्या भारत देशामध्ये. येता येता अमेरिकेसारखा देश लागला. अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांना चप्पल आवडली. चप्पल आवडल्यावर स्वामी विवेकानंदांनी ती चप्पल खरेदी केली, पायात घातली. सोबत 2-4 मित्र होते. एका मित्रानं विचारलं, स्वामीजी आपल्या भारत देशावर एवढं मोठं प्रेम करता, पेहराव भारतीयांचा आहे, फेटा भारतीयांचा आहे, भारत देशावर तुमचं एवढं प्रेम आहे, पण आज अमेरिकेची चप्पल वापरता. स्वामीजीनं उत्तर दिलं, अरे मित्रा ऐक, आपली भारतीय संस्कृती डोक्यावर घेऊन मिरवायच्या लायकीची आहे म्हणून फेटा भारतीयांचा आहे. पाश्चात्य संस्कृती माती खाली तुडवायच्या लायकीची आहे म्हणून चप्पल अमेरिकेची आहे. शिकवणारी कोण आहे. शिकवणारे कोण आहे. आपली आई, आपले वडील. संस्कार 5 वर्षाच्या शिवावर आईनं संस्कार केले मंडळी. संस्कार पुण्यात घेऊन आली. तिनं पाहिलं मराठ्यांचे हाल. हे निजामशाही, मोगलशाही, पोर्तुगीजशाही माजलेली पाहिली. आणि 5 वर्षाच्या शिवाला जिजाबाईनं सांगितलं, शिवा अरे आपल्या मराठ्याच्या आया बहिणीची इज्जतीची लक्तराज वेशीला टांगली जातात राज. अरे त्याच्या आक्रोश किंकाळ्या घरात बसून शोभणं ऐकणं हे मराठ्याच्या जातीला शोभत नाही. आई काय केलं पाहिजे. 5 वर्षाच्या शिवबाच्या हातात आईनं तलवार दिली. राजा घोड्यावर बसा राज. आणि घोड्यावर बसला माझा राजा. सांगितलं निपात करा या शत्रूंचा. हे संस्कार शिवबावर झाले म्हणून शिवाजी राजे घडले. तसे घडतील का. आईनं संस्कार केले. दादा संसार क्षेम असणारा राजा, त्याला होती गरिबीची जाण. पहा उपदेश करणारे जगद्गुरु ज्यांना केलाय ते महाराष्ट्राचे जाणता राजा म्हटलं. आईनं संस्कार केले म्हणून गरिबीची राजांना जाण होती. मी असा प्रसंग वाचला ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान पाडला. सगळ्याला प्रसंग माहिती आहे.
पण ज्या दिवशी राजानं अफजल खान फाडला, त्याचा पोरगा फाजल खान संतापला, त्याला सिद्धी मसूद लावून दिला. सिद्धी जुहार एकटा नाही 42,000 सैन्य घेऊन आला आणि माझा राजा पन्हाळ्यावर अडकलाय. पन्हाळगडाला सिद्धीनं बेडा दिला. 42,000 सैन्य होतं. 4 महिने राजा अडकून पडला आणि पावसाळ्याला सुरुवात झाली. राजांच्या मनामध्ये पाल चुकलुकली. रात्रभर झोपला की ना राजाला. आणि पावसाळा चालू झाला. महाराष्ट्र शेतकरी आहे आणि पावसाळ्यात जर शेतकऱ्याची पेरणी झाली नाही तर महाराष्ट्रातले लोक खाणार काय? पाच जाणे आजच्या राजाला जाणार नाही तुम्ही काय खाणे तुम्हाला जाणता राजा कोणाला म्हणायचं? विचार केला राजानं, मावळे जर इथं गडावर अडकून पडले तर शेती कोण पेरणार? आणि मग सुटकेचा प्रयत्न आहे. हा एक वाक्य वापरतो राजांबद्दल, ऐका आवडलं तर. अरे शिवरायांचा काळ होता मंडळी, अजूनही राजाचा जय घोष सकाळपासून आपण ऐकतो. 450 वर्ष झाली माझ्या राजाला, अजूनही चंद्र 450 सोडा, मी म्हणतो चंद्र सूर्य असेपर्यंत शिवाजी राजाचं नाव आपल्या मनातून जाईल का? राजाचं नाव घेतलं का जय शब्द आतून येतो, ही राजांची कीर्ती आहे. अरे आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती रूपा नवरेल. तो वेज आवाज कानावर येईपर्यंत पवन खिल लढून धरील असं म्हणणारा बाजीप्रभू चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती रूपा नवरेल. माझा देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्याचा देश आहे. बऱ्याच शेतकरी गरीब आहे गड्या. अरे या गरीब शेतकऱ्याला जर अंगभर वस्त्र मिळत नसेल तर मी सुद्धा अंगभर वस्त्रच घालणार नाही. जगाच्या कल्याणाची प्रतिज्ञा करणारे महात्मा गांधी अरे पैशाच्या नोटेवर आज कीर्ती रूपाने आचरणावर आहे. कोणाची कीर्ती होते का? महिला भगिनी स्वतःचा पोरगा वाईट वागला, हातीच्या पायाखाली घातला, दुसऱ्याचा मुलगा दत्तक घेतला, राजाच्या गादीवर बसवला आणि जिने स्वतः राजाचा त्याग केला त्या अहिल्याबाई होळकर कधीतरी वाचा. जगात कीर्ती रूपाने अजरामर आहे. कोणाची कीर्ती नाही राहत. 5 वर्षाचा शुभ आहे, संस्कार केले आईनं. बाबा राजांसाठी वाक्य वापरतो ऐका, केवढी जाण होती शेतकऱ्यांबद्दल. मी असं वाचलं, अरे राजांच्या काळात नव्हता कायदा नव्हता कलम, शिवरायांचा काळ होता तिथं नव्हता कायदा नव्हता कलम, पण सुखी होती प्रजा जोपर्यंत या महाराष्ट्राच्या सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवबा राजा. एकही माणसाचं दुःखी नव्हती, सुखात प्रजा सुखात. तिथं कायदा कलम नव्हती. तो इतिहास आपल्याला असं शिकवतो, इतिहास आपल्याला शिकवतो. पहा 65 किलोची तलवार ज्यानं हातात वागवली त्याचं नाव यसाजी. तुम्ही इतिहास वाचा, 2 मिनिटात सांगतो. 65 किलोची तलवार ज्यानं हातात वागवली त्याचं नाव आहे यसाजी. ज्याची ढाल तुटली हातही तुटला पण माघार घेतली नाही त्याला म्हणतात तानाजी. 3000 शत्रू सैन्याबरोबर एकटाच हुंजला ना तो होता आमचा बाजी. 8 तासात दिल्लीवरनं पुण्याला घोडा घेऊन आला, त्यांना म्हणतात संताजी. डहाण्या वाघाला फाडण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती तो आमच्या महाराष्ट्राचा सर्जा संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र केलं आणि मग स्वराज्याची निर्मिती केली, ते राजा छत्रपती शिवाजी. एवढं प्रेम आहे राजांवर आपलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझा एकट्याचा आवाज जास्त निघतो गड्या. बरं वाटेल का नाही राजाला? रोज पुढे त्याचं नाव घेतो, त्याच्यामुळं आपली मंदिरं अस्तित्वात आहे. माझ्या राजाचं एकाही गावात तुम्हाला मंदिर पाहायला मिळत नाही, पण प्रत्येक गावातलं मंदिर जे अस्तित्वात आहे ती माझ्या राजाची कृपा आहे. मायबापाणू त्याचं मंदिर नसू द्या, त्याचं हृदयात मंदिर आहे आपल्या. हा राजांवर एवढं प्रेम करा. त्यानं गरिबी सहन केली होती, गरिबाची जाण होती म्हणून जाणता. आता ऐका, तुकोबाराय महाराजांची गरिबी राजांच्या लक्षात आली. प्रसंग बघा किती गोड आहे. तुकोबारायचा गाथा जर वाचला तर काय अभंग नामचिंतन, काय अभंग प्रासंगिक आहे, काही बाळकिल्ला आहे, काही तीर्थवळ आहे, काही समाधी आहे, सगळे प्रसंग वाचा, फार रंगवता येईल. आजचा अभंग प्रासंगिक आहे. जनाबाईवर प्रसंग आला चोरीचा, तेव्हा तिनं अभंग लिहिला, अरे विठ्या विठ्या. तुकोबारायांवरती गरम पाण्याचा प्रश्न आला. ऐका, शिवबा कासाराच्या बायकोनं गरम पाणी ओतलं, ते म्हणजे जळे माझी काया लागला. हे प्रासंगिक अभंग आहे. आज तुकोबारायांना मावळे घेऊन आले होते नजराना का आणला त्याचं कारण आहे का? मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायला सोनं नाणं पाठवून द्यावं. एवढे तुकाराम महाराज गरीब होते का मंडळी? ऐका ना, तुकोबाराय जर गरीब असते तर श्रीमंत ही पदवी वापरली नसती. प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाच्या सुरुवातीला म्हणतो श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांना काय म्हटले? श्रीमंत. किती श्रीमंत होते माहितीये? अरे तुकाराम महाराज जर गरीब असते तर मला सांगा, पुण्याच्या आपाची गुळवण आपली जिजाबाई नावाची पोरगी तुकाराम महाराजाला दिली? श्रीमंत बाप गरीबाला पोरगी देतो का? इथं बसलेले सांगा बरं. बाबा तुला मोलाची सोयरीक राहते. अरे पुण्याच्या आपाची गुळवण म्हणजे सामान्य नव्हते मावशी. जिजाबाईच्या वडिलाची श्रीमंती आहे का? त्याच्याकडे 3600 एकरला ऊस होता, 1400 नोकर रोज शेतात कामाला होते, 850 घोडे दावणीला बांधून होते आणि सोन्याची कुलप तुकोबाराम महाराजाच्या सासऱ्याच्या वाड्याला होती, वाड्याला. ही जिजाबाईच्या बापाची श्रीमंती. मी असं वाचलं तिच्या चरित्रात बरं का. जिजाबाईच्या वेळेला जात्यावर ओव्या गायची ना मावशण,
तुम्हाला जात्यावरच्या ओव्या माहिती आहे? हा, शहरात कसलं जातं हा म्हणता तुम्ही? ज्या गावाकून आल्या 50च्या आधीच्या माझ्या आईच्या वयाच्या त्या बरोबर गातात, त्यांना जातं माहीत होतं. आणि तुम्हाला सांगू का महिला भगिनी, पूर्वीच्या आज्या जात्यावर गायच्या, दळायच्या ना बाबा. पाठ उठल्या का जात्यावर बसायच्या, ओव्या गायच्या. जनाबाईनं ओव्या गायल्या, मीराबाईनं ओव्या गायल्या, जिजाबाईनं ओव्या गायल्या. ओव्या लय गोड गायच्या, रामाची गीतं, कृष्णाची गीतं. आणि ती ओव्या ऐकता ऐकता पोरं त्या हातुनात पडलेली असायची. पडल्या पडल्या पोरं ऐकायची आणि त्यांच्यावर संस्कार व्हायचे. मावशी बरोबर आहे का ना? आता ओव्या राहिल्या नाही म्हणून पोरावर संस्कार नाही. आताच्या ओव्या सांगू का, आता रामाची कृष्णाची गीतं नाही राहिली बाबा. एकाच्या घरी माझा मुक्काम झाला, कुडेकर महाराज, माझा मुक्काम झाला. आणि सकाळी मला 10व्याला जायचं होतं. मी गायीनं निघालो, मी उठलो, त्या घरातली ती माय माऊली उठली, पण जे माझं मित्र होतं ते उठाना. लक्ष द्या माझ्याकडे, ते उठाना. ती कटाळली पत्नी आवाज देऊ देऊ, उठाना उठाना. उशीर झाला पण बिचारा उठानाच. आता तिला दळायचं होतं दळण. पूर्वीचा काळ होता, दळल्याशिवाय खायला नव्हतं. ती जात्यावर दळाय बसली आणि दळता दळता ती मालकाला उठवायचं ना. मग तिनं आता ती उठू उठू दमली, उठाना. मग तिनं जात्यावर दळता दळता त्याच्यासाठी ओवी गायली. सांगू का ओवी, माझा आवाज काय गोड नाही, मला गाता येत नाही. मी रोज नारदाच्या गादीवर लोकांना हात जोडून सांगतो, मला रामकृष्ण हरी स्वरात आणि तालात गाता येत. आणि मी स्वराकन तालाक लक्ष देत. स्वरात आणि तालात गाणाऱ्याला लोक सन्मान देईन. ज्याला स्वर नाही, ताल नाही, पण ज्याचा भाव चांगला आहे त्याला जगाचा बाप स्वीकारील ना. 3-3 महिने तारीख खाली नाही हो, तुमचे आशीर्वाद येतील, देवाची कृपा आहे. आणि येत तर काहीच नाही, पण एकदा त्याची कृपा झाली का तो घरी ठेवत नाही हो. गायचं त्याच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. म्हणून माझा शब्द जरी गोड नाही लागला ना, त्याच्यातले शब्द किती गोड आहे, आवाज नाही गोड बाबा. ती जिजाबाई गळे ओव्या गात होती, मी फालतू ओव्या सांगणार नाही. 500 जिजाबाई ओव्या गाताना म्हणायची, अरे वाटच्या रे वाट सारा काय पाहतो खेड्याला, अरे सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्या. तिच्या भावाच्या वाड्याला होती म्हणून म्हणायची मावशानो, तुम्ही म्हणू नका नाही तो स्वार घरी येतील. सोने आ जिजाबाईच्या भावाला बापाच्या घरी सोन्याची कुलप वाड्याला होती, चांदीची ताटं जेवायला होती, 850 गोठे दावणीला होते. बरं मंडळी, एवढा श्रीमंत बाप गरीबाला पोरगी देतो का? अरे तुकोबाराची श्रीमंती आहे का? सासरे एवढी त्यांची श्रीमंती आहे. 400 एकरचे मालक होते, 65 लाखाची जागिरी होती, सावकारकी होती, दुकान होतं. अरे जगावर सावकारकी करणारे तुकोबार आहे. पण म्हणले दुष्काळ पडला, माणसांना वाचून मारायला लागली. म्हणजे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे वापले. माणसं मारताना पाहिली, दुकान काय कामाचं, वाटून टाकलं पात्रात. 400 एकर जमीन होती, गरिबीत दान दिली. सावकारकी होती, अरे माणसं अन्न वाचून मारायला लागलं. माझी सावकारकी काय कामाची? सगळ्या सावकारकीच्या वया खटार गाडीत घातल्या आणि सगळ्या वया इंद्राणीच्या डुहात बुडवल्या. मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये पहिलं कर्जमाफी करणारं सरकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायचं सरकार. नकोय जगावर माझं कर्ज, वाटून टाकलं, वाटून. ते तुकोबारा आणि वाटून टाकल्यावर प्रसंग असा आला, आता दुकानही वाटून टाकलं, जमीन गेली, कर्ज खात्याच्या वया इंद्राणीच्या डोहात बुडवल्या. बरं का, एवढी आशा नव्हती म्हणून जगाचा बाप दास आहे. चित्ती नाही असत्याचा पांडुरंग दास. महाराज मंडळी, देव कुणाच्याही घरी आहे चाकरी घालत नाही, ज्याच्या अंतकरणात आशा नाही. आशा नव्हती तुकोबारायला म्हणून जगाचा बाप विमान घेऊन आलाय. आपल्याला यावं असं वाटतो ना, आपण सुद्धा आशा विरक्त जीवन जगलं पाहिजे. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले, आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नाराय. असं झालं पाहिजे तुकोबारायसारखं. ते तुकाराम महाराज होते, सगळं वाटून टाकलं. पण त्यांच्या घरात असा प्रसंग आला, वाटून टाकलं आणि घरातच खायला नाही. त्यानं वर्णन केलं चरित्रात. अरे म्हणले, माझ्या घरात खायला अन्न राहिलं ना, स्त्री एक अन्न करता मिळाली. तुकाराम महाराजाची असणारी पत्नी अन्न मिळालं नाही म्हणून गेली. बरं किती गरिबी बाबा. दावणीची जनावरं वैरणी वासून गेली. तुकोबाराला संतोबा नावाचा बाळ होता, मुतखड्याचा आजार झाला. बिचाऱ्याकडे डॉक्टरकडे न्यायला पैसा नव्हता. तुकोबाराम महाराजाचा संतोबा नावाचा बाळ मुतखड्याच्या आजारानं तुकोबाराच्या मांडीवर गतप्राण झाला. आणि मग तुकोबारांना विटाला प्रपंचाचा, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व म्हणे घरादाराचा त्याग केला, जाळो आणि संसार बैसलो. हे तुकोबाराचं चरित्र आहे बाबा. तुकोबाराच्या घरामध्ये एक प्रसंग सांगतो. हा अभंग नामपर फिरवता येतो, हा अभंग उपदेशपर बोलता येतो. पण आज ज्या अनुषंगानं आपल्याला बोलायचं आहे त्या अनुषंगाक मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुकोबाराच्या जीवनातल्या गरिबीचा एक प्रसंग सांगतो. मायमावल्यानं उन्हाळ्याचे दिवस आहे आता पा, लग्न सराई चालू आहे ना. तुकाराम महाराजाच्या भावकीत एक लग्न होतं. लग्न गरिबी सांगतो तुकोबाराची केव्हा आली, दुष्काळ पडल्यावर गरिबी बाबा. अशी गरिबी आली म्हणले, तुकाराम महाराजाच्या भावकीत लग्न होतं. लग्न 2 दिवसावर आलं आणि जिजाबाईला प्रश्न पडला, लग्नाला तर गेलं पाहिजे. मावशानो, तुकाराम महाराजाला कोणी पत्रिका नाही दिली.
पण तुकाराम महाराज म्हणले भावकीतलं लग्न असलं पत्रिका नसली तरी जावं लागतं. बरोबर आहे का आता? पण तुकाराम महाराज असे विचाराचे होते. ते म्हणले जन हे सुखाचे धिल्या घेतल्याचे ना अंतकाळीचे कोणी नाही. त्यांना माहित होतं समाज कुठपर्यंत आहे, काहीतरी द्याल घ्याल तर वरच. बरं का, समाज सोडा, आपल्या घरातली आपल्यावर प्रेम करतात नाही तर बसलेले बार काही नाही का? आपली घरातली माणसं आपल्यावर कवर प्रेम करतात सांगू तुम्हाला. आपल्या पश्चिम पट्ट्यातली बरीच माणसं आहे. श्रीपती बाबा कुडेकर नेहमी काल्याच्या कीर्तनात सांगतात की बाबानो माणसाला म्हातारपण येऊ. ते म्हणले म्हातारपण लय वाईट का? म्हातारपणात परिमळ गेली या ओस फुलं देठी आणि आयुष्यात शेवटी देहतायसा. ते म्हणतात फुल टवटवीत आहे तोपर्यंत लोक तोडतात, त्याचा सुगंध घेतात. फुल सुकलन सुगंध गेला टाकून देतात. जोपर्यंत तुमच्याकडे शक्ती आहे तोपर्यंत घरातले वापरून घेतात. कळालं का? ज्या दिवशी म्हातारपण येईल सांगू तुम्हाला, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोवरी तुमचा चांगला धंदा चाललाय ना, आपली बहीण दादा म्हणते, भाऊ म्हणतात, आपा म्हणतात, सगळं काय म्हणतात. पण एकदा इंद्रिय मावळली मग सूनबाई म्हणते आला बागुल आजा. त्या नातवाला म्हणते कोपऱ्यात बागुलबा बसलाय. जो आपा दादा भाऊ होता का तोच बागुलबा होतो. बरं का, हे कधी होतं? वय झाल्यावर कळो येईल अंतकाळी. आता नाही कळायचं बाबा, लय अवघड आहे जीवन. जाऊ द्या, मला त्या विषयाकडे तुम्हाला न्यायचं ना. तुकोबराच्या जीवनातला प्रसंग सांगायचा आहे. बाबा जोवर चांगलं आहे ना तोवर पत्नी मानेल, बायका मुलं सगळी मानतील. पगाराच्या दिवशी चहा तयार राहतो. हा तुम्हाला कळालं म्हणजे लय अवघड. कोरोनाचा काळ भोगलाय आपण. बाबानं तुकाराम महाराजाला परिस्थिती आली पण पतिव्रता जिजाबाई होत्या त्या नाही कंटाळल्या. लग्नाचा दिवस आला त्यांना असं वाटलं जे नाही सुखाचे दिल्या घेतल्या जे लोकांचं आपल्याला काय नाही म्हणले. रोज पाठ उठायचे आणि भांडाऱ्या भामचंद्र गाठायचे. पण पत्नी पाठच उठल्या आणि लग्नाचा दिवस होता. तिनं मनात घट्ट विचार केला जर आपण आज भावकीतल्या लग्नाला गेलो नाही तर आपल्या बी पोराच्या लग्नाला कोणी येणार? कोणाचं कोणी विचार करतो एवढं? विकास दादा तुमचं सगळ्याला पत्रिका द्या बरं का. आमच्या विकास दादाचं लग्न होणार आहे आमदा. बरोबर आहे ना? नाही तर जास्तीचा बोलायचा मी. तुकाराम महाराजाला पत्रिका नव्हती पण जिजाबाईने विचार केला. म्हणली बाई भावकीतलं लग्न आहे, जर मी भावकीच्या पोराच्या लग्नाला गेले नाही तर उद्या माझ्या पोराला कोणी यायचं. तुकाराम महाराज 3 वाजता उठले, ह्या बरोबर उठल्या. तुकाराम महाराजांना आंघोळ केली गेले काकड्याला गावात. जिजाबाईनं 2 पोरं होती ना, 2 भाकरी केल्या, भाजी केली, टोपल्यात झाकली आणि स्वतः उरकून घेतलं, निघाली लग्नाला. पूर्वीचा काळ होता मावशी, बैलगाडीनं वराड जायचं ऐकताय. आणि जिजाबाई पहाटे 4 वाजता निघणार. पण तिला वाटलं पोरं झोपलेली आणि पोरं जर झोपी ठेवूनच मी गेले आणि पोरं जागी झाली तर मागून उठल्यावर यांना कोण काय सांगणार, रडत बसतील. आपलं घर गावात नव्हतं, त्या गावच्या पाटलानं कोपला होता, मंबाजी बोनं काठीनं मारलं होतं, तुकोबाऱ्यानं गावाच्या बाहेर झोपलं होतं. म्हणली एकटीच 2 पोरं रात्री राहणार रडणार. मग तिला वाटलं पोराला जागा करावं. जवळ गेली म्हणली काशी ए काशी. काशीला आवाज दिला आणि माझा जागा झाला. बरं मावशी आईनं उरकलेलं पाहिलं. 2 पोरं म्हणली आई काय ग? ही आई म्हणली बाळानो आज आपल्या भावकीतलं लग्न आहे रे, मी लग्नाला जाऊन येते, तुमच्यासाठी 2 भाकरी केल्या, टाकून ठेवलं बरं वेळेवर खा. ती आई म्हणली आई ती भाकर काढून तिथंच राहू दे तुझं, आम्हाला बी लग्नाला. असंच म्हणतात का नाही आपली पोरं? अरे बाजारात चालला आणि पोरं जर आडवं आलं टंगड्याला झोंबलं ना, किती ताकदवान माणूस असू द्या, 1 वर्षाचं पोराची माया सुटत नाही हो. त्याला तंगडीचं बाजूला काढता येत नाही, ही माया आहे. आता पोरं म्हणली मामाला बी घ्या म्हणलं. आईला वाईट वाटलं. आई म्हणली बाळा हो पुढच्या 15 मामाच्या गावाला 15 दिवस घेऊन जाईल, पण आज नाही नेणार तुम्हाला. का गाई? ती आई म्हणली बाळा हो तुमच्या अंगावरचे कपडे फाटके लेकराव, ह्या फाटक्या कपड्यात तुम्हाला जर घेऊन गेले तर लोक लय नावं ठेवतील. ती काशी म्हणली आई आमच्या अंगावर कपडे फाटके पण तुझ्या अंगावरचं लुगडं सुद्धा 3 जागी जोडलेले. ती आई म्हणली बाळा हो मला नाव ठेवलेलं मी सहन करीन, पण माझ्या पोराला कोणी बोललं तर मला सहन होणार. हे आईबाप आहेत. आपल्या आईबाप पोराचा छळ होऊ नये म्हणून देहांत प्रायश्चित्त घेणारे ज्ञानोबराचे आई वडील वाचा तुम्ही. प्रत्येक आई बापाला असं वाटतं माझ्या लेकराला कोणी बोलू नये, लेकरू सुखात राहावं. अरे आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि लेकराला समजून घेतलं लेकरानं, आई लवकर ये बरं. आईला जाऊन याला म्हणायचं चांगली पोरं. बाबा पहाटेचे 4 वाजले होते, आई झोपडीच्या बाहेर गेली, वडील भाषणाला गेले ते, कोण नाही घरात, 2च पोरं. पण आईनं आम्हाला नेलं नाही याचं दुःख झालं आणि 2ही पोरानं तोंडावर गोधडी घेतली आणि रडायला लागली. हो मावशी ए या जगात ज्याला कोणी नाही ना त्याला जगाचा बाप आहे मंडळी. तुम्हाला कोणी नसू द्या, अनाथाचा बंधू, अनाथासाठी मायबाप होतो, अनाथासाठी बहीण होतो, भाऊ होतो ना. ऐका मंडळी त्याला कोणी नाही त्याला देव आहे. तुकाराम महाराजाची पोरं रडू लागली. देवानं विचार केला याचे वडील भजन करतात, आई लग्नाला गेली पोरं जर रडत असतील तर याचा संसार करणं माझं काम आहे. जगाचा बाप निघाला, येताना एकटा नाही आला, ऐका ना असा नटून आला, जिजाबाईचं भावाचं रूप घेऊन आला. चोखोबाराच्या पत्नीचं पालन करायला बहिणीचं रूप घेऊन आला चोखोबाच्या. आज जिजाबाईच्या प्रपंचासाठी जिजाबाईचा भाऊ झाला. किती श्रीमंत होता तो भाऊ तुम्हाला सांगितलं. आज श्रीमंत भाऊ वाड्यावर आला आणि झोपडीवर आले, आवाज दिला काशी.
देव आहे तो बरं. आवाज सुद्धा मामाचा काढला. आता देव आहे काय करू शकत नाही गुढी बाबा. आवाज सुद्धा मामाचा काढला आणि मामाला असं पोरांना असं वाटलं मामाचा आला. आता आवाज मामाचा. पटकन काशी उठली, रडत होती ना, डोळे गोदडीला पुसले, पळत गेली. मामा दरवाजा उघडला तर मामाच दिसला. मामासारखा उभे नटून आला तो. मामा मामा पटकन हात आला, गोदडीवर बसला. अंतरून होतं, ती काशी जवळ बसली. मादा उठला, मांडीवर येऊन बसला आणि मामा म्हणला पोरं हो. अरे बाबा कुठे बाबा? ही पोरं म्हणली मामा बाबा का नाही भजनाला गेली. आई कुठे? आई लग्नाला गेली. बाळा हो तुम्ही नाही गेला? ती पोरं म्हणली मामा. आई म्हणली पुढच्या 15 मामाच्या गावाला 15 दिवस घेऊन जाईल, पण आज तुम्ही नका रे येऊ. तुम्हाला जावं नाही वाटलं? नाही मामा. आता खरं बोलली का खोटं? जाण्याची इच्छा होती. देवाला सगळं कळतं बरं. देवाच्या दारात कधी मागावं लागतं का न सांगता. देवानं ओळखलं काय पोरांवर संस्कार आहे. आईबापाची लाज राखण्यासाठी पोरं खोटं बोलतात. देवानं मांडीवर असणाऱ्या काशीच्या तोंडावरून हात फिरवला आणि मायेनं कोणाच्या तोंडावरून हात फिरवून बघा आतून कबुली देतं पोरग. माया दाटून आली, हंबरडा फुटला, काशी रडायला लागली. मामा म्हणत होता काशी खरं सांग ना तुला जावं नाही वाटलं? आतीला भरून आलं आणि रडायला लागली. मामा खरं सांगू? मामा अरे जायची लई इच्छा होती रे मामा. मग का नाही गेली? मामा आई म्हणली तुमच्या अंगावरची कपडे फाटकी आणि फाटक्या कपड्यातली पोरं नेली तर लोक मला नाव ठेवतील म्हणून आईनं नेलं नाही रे मामा. पोरीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि मामाच रडायला लागला. कोण आहे मामा? जगाचा बाप आहे. रडायला लागला देव. त्यानं विचार केला, म्हणला अरे तुमच्या भावकीत लग्न आहे मला कालच माहिती होतं. या का मी तुम्हाला कपडे घेऊन आलोय म्हणला. काय करू शकत नाही गोंगे दादा. पटकन काखेतली जोडी काढली, 2 पोशाख होते, पटकन लेकराच्या अंगावर घातली. लेकराला वाटलं मामानी चालले आता काय मामाच्या रूपातला. पोरांना अंगावर कपडे पडल्याबरोबर पोरं पळाली. आई गाडीत बसली होती लग्नाला जायला. पोरांना पाहिलं. आई म्हणली बाबा अरे कुणी आणले कपडे, कुणी आणले? आई तू झोपडीच्या बाहेर आली. मामा आला. मामा आता हा मामा कोण होता? आईला वाटलं आला असेल मामा. मामा श्रीमंत. आईला बरंच वाटलं. पोरं लग्नाला गेली. अरे अशी लग्नात मिरवली ना मंडळी. नवरदेवाच्या बापाला, त्या वर बापाला सुद्धा असे कपडे नव्हते. असे पोराच्या अंगावर आज कपडे होते. जगाच्या बापानं आणलेले कपडे, देवाचा हात लागलेले कपडे होते. अशी पोरं लग्नात मिरवली. दिवसभर लग्न पार पडलं, संध्याकाळी पोरं घरी आली. वराड घरी आलं. तुकाराम महाराज भांडाऱ्या डोंगरावरून उतरले आणि निघाले आपल्या झोपडाकडे. तुकाराम महाराज कधी दिवसा नाही घरी आले बरं का. दिवस आले तर लोक शणगारा टाकायची. येडा तू क्या म्हणायची. चांगल्याला लई त्रास. तुकाराम महाराज रात्र झाले वाट पाहिजे मग घरी निघायची. अंधार झाला आणि तुकाराम महाराज खाली उतरले, निघाले झोपडाक. पण जसं झोपडाच्या जवळ आले मग त्यांच्या लक्षात आलं महाराज त्यानं पाहिलं तर आपल्या झोपडीतून उजेड बाहेर पडला होता. तुकाराम महाराज म्हणले अरे महिना झाला आपल्या भाजीला तेल नाही. दिवाला वय आपल्या घरात तेल. सरकारनं आपल्याला लाईट दिली आणि आज आपल्या घरात दिवा कसा लागला, उजेड पडलाय बाहेर. तुकाराम महाराजांना आश्चर्य वाटलं. पावलं वाढली, वाट्यावर गेले आणि हात दुखून पाहिलं तर पोराच्या अंगावर कपडे होते मायबापानं. त्या कपड्यांना हिरे होते, हिरे. आणि त्या हिऱ्याचा प्रकाश पडला होता. झोपडे उजळून बाहेर उजेड पडलाय. तुकोबरांना आश्चर्य वाटलं. पत्नीला आवाज दिला, आवले आवले. आवले म्हणायचे हो आवडीनं. मालकाची वाटच पाहत होती. आता मालक येणार. याला म्हणायचं पतिव्रता. मालकाचा आवाज ऐकला, पळत आवली बाहेर आली. तुकाराम महाराजांना जवळ घेतलं आणि विचारलं, आवले अगं लेकराच्या अंगावर एवढे चांगले कपडे आहेत, हिऱ्यांचा प्रकाश पडलाय, झोपडं उजाळले, कुणी आणले का कपडे? त्या आवलीनं सांगितलं, मालक आज आपल्या भावकीतलं लग्न होतं ना, माझ्या भावानं आणले. भावानं बघा काय म्हणली, माझ्या भावानं आणले. भावानं. तुकाराम महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, आवले तुला वेळ लागलं ग वेडे. अगं वेडी आहेस तू. अगं कधी माणसानं विणलेल्या कपड्याचा प्रकाश पडलेला या जगात तू पाहिला का? अगं वेडे हे कपडे तुझ्या भावानं नाही ग, आपल्या प्रपंचाची लाज राखण्यासाठी माझ्या जगाच्या बापानं आणले आवले. तुकाराम महाराजांना कळालं हे कपडे आपण नाही, पांडुरंगानं आणले. पण काय विरक्ती होती, काय आसक्ती नव्हती दादा. त्यांना असं वाटलं पोराच्या अंगावर कपडे काढा होतं, पोरं रडतील. पोराला जीव घातलं, पोरं झोपू दिली. झोपेत असणाऱ्या पोराच्या अंगावरचे कपडे काढून घेतले. सकाळी दारात आलेल्या भिकाणीच्या झोळीत टाकून दिले. एवढी निस्वार्थ वरती तुकोबरायची. आणि हीच गोष्ट राजांना कळाली. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायला गुरु मानलं होतं. रोज कीर्तनाला जायचे. त्यांना कळालं जिजाबाईच्या तुकोबराच्या भावकीत एक लग्न होतं. पोराला लग्नाला जाता आलं नाही. देवानं कपडे पाठवले. तुकोबराने भिकाणीला देऊन टाकले. एवढं वैराग्य. अरे म्हणजे याचा भाटका प्रपंच देव सुधारायला गेला, ते देवाचं बी घेत नाही, आपण देऊन बघू. हे राजांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्याला बोलवलंय. अरे हिरे माणिक मोत्याचा पराती भरा. काय करायचं महाराज? म्हणजे देहू गावामध्ये माझे गुरुजी राहतात, संत तुकोबारा आहे. बिचाऱ्याचा प्रपंच भाटकाय, दारी द्यायला त्यांना नेऊन द्यायचंय. मावळ्यानं ऐकलं, पराती घेऊन तुकोबाराच्या वाड्यावरती आले. तुकोबाराने हिऱ्या माणकाच्या पराती पाहिल्या. विचारलं मावळ्यानं कोणी पाठवलं? म्हणजे राजानं. कशासाठी? तुमचा भाटका प्रपंच सुखाचा होण्यासाठी. तुकोबारा म्हणले, अरे राजाला जाऊन सांगा आम्ही सुख या सोन्या नाण्यात मानत नाही. आमचं सुख कशात आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी, आम्ही त्याने सुखी.
म्हणतात राजाला जाऊन सांगा. काय सांगा? आम्ही तेने सुखीन म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. राजांना म्हणावं हे सोनं नाणं हिरे माणिक मोती याच्यात आम्ही सुख मानलं नाही. ऐका, साधू संतांना सुख मानलं ते पांडुरंगाच्या नामचिंतनात. तुम्हा आम्हाला सुद्धा सगळ्यांना हात जोडून सांगतात बाबानो तुकोबारे म्हणले लागोनी या पाया विनवितो. काय करा? करे टाळी बोला मुखी नाम. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, हातानं टाळी वाजवा. सुखा लागी करशी तळमळ तरी तू ज्याच्या वाट्याला दुःख आहे सुख मिळवायचंय पंढरपूरला जा. सर्व सुखाचे आगर बापर घुमा. इथं सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी. सर्व सुखाचे आगर सगळ्या जणी म्हणे सारंग. सगळ्या संतांना सांगितलं बाबानो सुखाचा आगर आहे तो पांडुरंग परमात्मा. साधू संतांना सुख मानलं देवाजवळ, आपण सुख शोधतो प्रपंचात. पण इथं सर्व सुखाची आशा जन्म गेला. संसार दुःख मूळ शेकडो प्रमाण सांगता येतील. सुख आहे देवाजवळ, दुःख आहे प्रपंचात. तुकोबाराय म्हणले राजांना म्हणावं आम्ही सुखी व्हावं वाटतं ना तुम्ही नामचिंतन करा. पा जग सुखी, नामचिंतनानं जग सुखी होईल. आणि जग सुखी झालं का साधू सुखी होईल. कळतं का माझं बोलणं? तुकोबारांचा उपदेश किती गोड आहे. आता आपला वेळ संपल, अभंग बराच लांबट आहे. या नामावर शेकडो प्रकारे बोलता येईल. पण नामाची एक कुटी सांगतो. कुटी काय झालं? पांडव स्वर्गाला चालले. नामाची कुटी आहे का? पांडव स्वर्गाला चालले. स्वर्गाला जाता जाता ते कलियुगाचे 8-10 दिवस मृत्यू लोकात राहिले बरं का. भगवान परमात्म्याचं अवतार कार्य संपलं कृष्णाचं. आणि पांडवांना ठरवलं हे राहायचं नाही आता, कारण कलियुगाला सुरुवात झाली ती. 4ही भाऊ गावात फिरायला गेले. 5 पांडव होते. ऐका बरं का मावशाणू. 5ही पांडव गावातून फिरून आले आणि आपल्या घरी संध्याकाळी एका पंक्तीला जेवत होते. पूर्वीचा काळ असा होता 5 भाऊ असू द्या, 4 असू द्या, 2 असू द्या, एका पंक्तीला जेवायचे. आता 2च आहेत. हम दो हमारे 2 आई बाप आहे, तिसरं नको म्हणता. 2च असतात पण 2 सुद्धा एका पंक्तीला जेवत नाही. तुम्हाला अनुभव असेल बघा. एक जेवाय बसला तर दुसरं वाट्यावर चक्रा मारितं, दुसरं घरात आलं तर थोरलं घरात कडी लावून बसात. पण एका पंक्तीला जेवत. आणि असं बोललं का लोकांना लेट वाचात. खरं पटतच नाही ना जगात. ते 5 पांडव होते पण एका पंक्तीला जेवत होते. आणि जेवता जेवता त्यांच्या चर्चा चालू झाल्या. पूर्वी एका पंक्तीला काय जेवायची माणसं? दिवसभर काय काम केलं, उद्या काय करायचं हा विचार मी व्हायचा. 5ही पांडव जेवत होते. आणि जेवता जेवता भीम बोलायला लागला. मला भीम म्हणला दादा दर मला दादा म्हणायचे सगळे. म्हणजे दादा सकाळी मी गावात फिरायला गेलो, मी एक नवीन दृश्य पाहिलं. तुम्हाला काय पाहिलं? ऐका बरं का आता. काय पाहिलं? तो भीम म्हणायला लागला दादा मी गावातून फिरत होतो, समोरून एक हत्ती आला होता. म्हणजे झालं काय? तुम्हाला हत्ती आला होता, मी त्याच्याकडे पाहिलं पण हत्तीला 2 सोंडा होत्या. काय पाहिलं? हे नवल आहे का नाही? 2 सोंडेचा हत्ती आपण पाहिला का? भीम म्हणला 2 सोंडेचा हत्ती पाहिला. तो धर्म नावाचा दादा म्हणला भीमा याच्यात काय नवल नाही, हे कलियुग लागले आणि कलियुगात नवल नको मानू. मला मग नेमकं काय? मला तो कलियुगाचा संदेश आहे. धर्म नावाचा दादा भीमाला सांगतो. शंकर मला काय म्हणले? हा कलियुगाचा संदेश आहे भीमा. 2 सोंडेचा हत्ती सांगून जातो ह्या जगातली माणसं 2 तोंडाने राहतात. कलियुगातली माणसं कशी आहेत? कशी आहेत? सकाळी एक बोलवत्यात, संध्याकाळी एखाद्याला एखादं वचन दिलं तर मी बोललोच नाही असं सुद्धा. ज्याला अनुभव आहे त्याला पटन माझं बोलणं. ते बाकीच्याला काय? हा कलियुगातली माणसं 2 तोंडाची आहेत. जाऊ द्या. मग ते अर्जुन बोलायला लागला. अर्जुन म्हणला दादा मी सुद्धा आज नवाल पाहिलं रे. भीम म्हणला हा दर म्हणाला भीम. अर्जुना तो काय पाहिलं? तो म्हणला दादा मी रस्त्यानं चाललो होतो, एक गाय व्याली होती. गाई कळते ना तुम्हाला? आपण सगळे शेतकरी आहे गावाकडे, गाई आहे सगळ्याकडे. गाई रस्त्यात दिसली तरी माणूस दर्शन घेतो का नाही? तो म्हणला दादा मी एक गाय पाहिली ती वेत होती आणि येताना गाईचं जर दर्शन घेतलं आणि तिला प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी मोलाचं पुण्य लागतं. पृथ्वी प्रदक्षिणेचं एवढं सामर्थ्य गायीमध्ये. 33 कोटी देव आहे तिच्या पोटात. दादा त्याला म्हणला हा मी तिचं दर्शन घ्या गेलो. मी दर्शन घेतलं तोवर गाय व्याली होती. ते वासरू पायावर उभं राहिलं. वासरू उभं कुठं नाही राहिलं. जिच्या पोटात जन्माला आले, जिच्या कुशी जन्माला आले तिला लाथा मारिते. हा धर्म म्हणला बे महा अर्जुना अरे याला तर कलियुग म्हणायचं. ज्याच्या पोटी जन्माला येतील त्याच आई बापाला लाथा मारतील. बघा बरं का सांगू उदाहरण एखादं सत्य. हा सत्य टोचा तर सत्य उघड बोलता येत नाही मंडळी. शेकडो उदाहरण आहेत. हा लगेच नकुल बोलायला लागला. नकुल म्हणला दादा मी सुद्धा फिरताना आज एक वेगळंच दृश्य पाहिलं. नकुला तो काय पाहिलं? तो म्हणला दादा मी गावातून चालू होतो. गावाच्या बाजूला 3 विहिरी होत्या. किती विहिरी होत्या? 3 विहिरी होत्या. एक तुडुंब पाण्यानं भरली. एका विहिरीत अर्ध पाणी होतं आणि एकीत काहीच पाणी नव्हतं. ऐक ना दादा. अरे एक तुडुंब पाण्यानं भरली तिच्यावर कुणीच येत नव्हतं. जिच्यात अर्ध पाण्यानं भरली होती तिच्यावर थोडी गर्दी होती. पण जिच्यात पाणी नाही तिच्यावर अख्या लोकांना गर्दी केली होती. धर्म नावाचा भाऊ म्हणला नकुल ऐक अरे हे कलियुगाचे संदेश आहे बाबा. ज्या विहिरीत पाणी आहे तरी लोक नाही, ज्याच्या खरं आहे त्याच्या मागं लोकच नाही. ऐका बरं का.
ज्याच्या का अर्ध खरं अर्ध खोटे त्याच्या थोडीफार आहे, पण जे सगळंच खोटं वागात त्याच्याच माग लोंडा चालवतो. जैरीत पाणी मी कलियुगातलं सांगतो, आताचं नाही, नाही तर कोणी मानावं घेशान. अजून शेवटचं आहे का माऊली. तो सहदेव म्हणला दादा मी सुद्धा आज नवल पाहिलं, मला अभंग काही यायचंय. काय म्हणला, मी सुद्धा दादा आज एक नवल पाहिलं. ए सहदेवा तो काय पाहिलं? तो म्हणला दादा मी गावाच्या बाजूने चाललो होतो, आपल्या गावाच्या बाजूला वरती नाही का पर्वत आहे, पर्वत आमच्या कोंडे रौंदवाडी गावाच्या वरती कुंडेश्वरी बघा. ते म्हणलं आपल्या गावाच्या बाजूला नाही का, ते हस्तिनापूरच्या बाजूला पर्वत आहे, पर्वत. दादा मी त्या पर्वताकडे पाहत होतो आणि पर्वताचा कडा तुटला, माझ्या डोळ्यासमोर तुटला. धाड 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 करत तो कडा खाली आला. मला असं वाटलं तो कडा खाली आला तर गावाचं काय कर. पण दादा मी पाहत होतो कडा धडाधड खाली येत होता. मध्ये गवताची काडी लागली आणि गवताच्या काडीलाच कडा अडकला. ऐका, गवताच्या काडीला एवढा मोठा काडा. धर्म नावाच्या दादानं सांगितलं सहदेव तुझं म्हणणं बरोबर आहे गड्या, सगळ्याच्या अंगावर काडा आहे. कायचा? काळाचा. टपून बसलाय घडी घडी काळ वाटी याची बाई टपलाय. जन्माले बाळ त्याची वाट पाहे, जन्मापासून आपल्या डोक्यावर टपून आहे काळ नावाचा कडा. तर मला या काळाच्या तडाख्यातून सुटायचंय. कडा गवताच्या काडीला अडकला. ऐका, गवताच्या काडीनं कडा वाचलाय. या जगामध्ये तरुण जायचंय, काळावर विजय मिळवायचाय. तुम्हाला नामाचा आधार घ्यावा लागेल, नामावर जग तरेल. काय संदेश आहे? जो नामस्मरण करेल तोच या जगात तरुण जाईल, नाही तर तो काळ येईल खाऊन जाईल. वा, म्हणून तुकोबराय म्हणतात राज तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण, नामस्मरण ही अशी शक्ती आहे. तुम्हाला प्रसंग भरपूर सांगता येतील, मला पण वेळ नाही पुरायचा. एक कुठे सांगतो. आजपासून नामचिंतनाला सुरुवात करा. नामचिंतनाला पहा, आमचा सहज दुपारी विषय चालला होता. आमचे कुसाळ मामा म्हणजे राऊत बाबाची तारीख मिळवायची असल्यावर काय करायला लागतं महाराज. मी म्हणलं नामस्मरण कोटीच्या शब्दात लिहून द्यावं लागत. पहा तशी राऊत बाबा तारीख घेत नाही. गुरुवारी रामभाऊ बाबा राऊत सगळ्याला माहिती आहे प्रसंग. बाबांना नामचिंतनाच्या कोटी कोटी वाया लिहून द्यावं लागतात अक्षराच्या. का? आपल्याकडून पुण्य करतात, परमार्थाच्या मार्गाला लावतात आणि मग कीर्तनाला येतात. पैसा नकोय त्यांना, त्यांना देवाची भक्ती आवडते. याला खरा साधू म्हणायचं. बाबा ते का लिहून घेतात? नामस्मरणाचे फायदे सांगतो, मग तुम्ही कराल. ज्या दिवशी तुमच्याकडे या मुखातून 1 कोटी नामस्मरण बाहेर पडेल, 1 कोटी रोज, कुठल्याही देवाचं घ्या आवडेल त्या, 1 कोटी देवाचा नाम उच्चार या मुखाला आला, तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते, दुखणं राहत नाही. फायदा आहे का नाही? मग कराल ना उद्यापासून. आपल्या इथं गणपतीचं मंदिर आहे, या गणपतीवर बोलायला 2-4 कीर्तन होऊन जातील. गणपतीच्या दर्शनाला आलात ऐका, गणपतीच्या पायाला लागला त्याचा आकार डोळ्यासमोर आणा. गणपतीचे डोळे लय बारीक आहे. ए आकार मोठा आहे पण डोळे, ऐकता का तुम्ही? गणपती बाप्पाचा शरीराचा आकार मोठा आहे पण डोळे बारीक. काय माहिती आहे का? घरी जाताना कोण कोणाची चप्पल घालणार आहे ते बघायचं त्याला. हा, आता चप्पलाचं उदाहरण बाजूला ठेवा. कोण किती पाप करतो, कोण किती पुण्य करतो ते बारकाई न पाहतं म्हणून डोळे बारीक. माझ्या गणपती बाप्पाची सोंड वाकडी आहे का? त्याला सरळ सोंड वक्र म्हणली. जे त्याची भक्ती करतात त्याच्यासाठी सरळ आहे, जे त्याच्या वाकडे जातात त्याला ते वाकडे आहे बरं का. गणपती बाप्पाचे कान किती मोठे, कान किती मोठे, शरीराच्या आकारानं कान फार मोठे. का कान मोठे? एवढ्यासाठी तुम्ही प्रत्येक जण त्याच्या दारात आला. जे लहान लेकरू मध्ये बापा मला पास कर बरं, उद्या परीक्षा आहे. तुम्ही जर गेला ना, पोराचं लगीन नसन झालं, मावशी म्हणती बापा एवढा औंदाच्या वर्षी जुळू दे. पोराला पोर नसन बाळा एखादं पोरग जाऊ दे. तुमचं मला माहिती नाही काय मागता, पण आम्ही जर पाया पडायला गेलो कीर्तनाला आलो, आम्ही काय मागत असं, काय मागत असं ते बरं दादा म्हणते पाकिट मोठं मिळू दे. नेमकं काय? प्रत्येक जण काही ना काही कारण सांगायला आला दारात. बाबा सगळ्याचं ऐकून घ्यायचं रे एवढ्या गर्दीत. कान बारीक असल्यावर ऐकता येईल का? म्हणून कान मोठं केलंय. कुणी पापी या पुण्यवाणी या सांगा ऐकून घ्यात, आणि पोट तर त्याच्याकडून मोठं गेलं का? सगळ्यांना सांगितलेलं पोटात साठवतं. अरे जर समुद्राकडे आपण पाहिलं, तुम्ही मुंबईला राहता, समुद्राकडे जर आपण पाहिलं, वड्याचं पाणी येऊ द्या, नदीचं येऊ द्या, गंगेचं येऊ द्या, कुठल्याही वड्याचं पाणी येऊ द्या, समुद्र म्हणतो का येऊ नको? ज्ञानोबा म्हणता सावध बाबा आलिया नदी नदाच्या संघात करी वाढ पोट समुद्र जेवी. कुठल्याही नदीचं येऊ द्या सामावून घेतं आणि पोटात घालतं. पुण्यवान येऊ द्या, पापी येऊ द्या, सगळ्याचं ऐकून घेतं आणि पोटात घालतं. म्हणून पोट मोठं. वान उंदीर तर लय छोटे, त्याच्यावर तर लय बोलता येईल. का झालं? पण अभंग राहील. हा, मग पुढच्या वर्षी बोलू आपण गणपतीचं कीर्तन करू. सांगू अजून एकच मुद्दा सांगतो. बाबा गणपतीचं मंदिर आहे इथं, प्रत्येकानं संकष्टी चतुर्थी व्रत केलं पाहिजे. गौतम शेठ याला शास्त्रीय कारण सांगतो जाता जाता. पूर्वी माणसं चतुर्थी व्रत करत नव्हती ना, अजूनही एखादी मायमाऊली करत नसेल ना, माझी एवढी कथा ऐकली तर करा. कारण इंद्राला जसा शाप मिळाला आणि इंद्र पडली बघ बरं का, इंद्राला शाप मिळाला गौतमाचा, त्याला बघ पडली. चंद्र सुद्धा काळा झाला. कधी? चंद्र एक दिवशी गणपती उंदरावर बसला आणि स्वर्गाला चालला होता देवाकडे भेटाय. चंद्रानं पाहिला आणि चंद्र हसला. दुसऱ्याला हसू नये. पहा, एक स्त्री एका माणसाला हसली. सगळं महाभारत घडलं तुम्हाला माहिती.
दुसऱ्याला विनाकारण कधी हसायचं नाही. हसणं लय सोपं पण फेडले अवघडे. चंद्र एकदाच हसला गणपतीला पाहून, मला एवढ्या मोठ्या पोटाचं आणि एवढ्या उंदराव चाललंय. हसलं, अरे गणपतीने शाप दिला. अरे ज्या तोंडानं दात दाखवले जगाला ते तोंडच कुणी पाहणार नाही. चंद्र झाला काळा. ऐका बरं का, चंद्राला कुणीच पाहत नव्हतं. चंद्र पाहिला का चोरी जाळ यायचा. माणसावर सोडा देवावर आलता का नाही बाबा. सगळ्या ज्यांना माहिती बाबा गोजानं वाचलं त्याला कळेल. मला वाटतं सत्राजित नावाचा राजा होता, त्याच्याकडे समंतक नावाचा मणी होता. तो 18 बार सोनं द्यायचा. भगवान कृष्णाला वाटलं तो मणी आपल्याकडे पावा, तेवढा मणी आला तर आपल्याला किती सोनं मिळेल. देवाला आशा सुटली नाही. ते गेला सत्राजित, मला तेवढा मणी देतो का. सत्राजितानं देवाला दिला. आता देवाला दिलं नाही, त्या सत्राजितानं देवाला नाही दिला, पण भावाच्या गळ्यात बांधला. त्याच्या भावाचं नाव आहे प्रसेन. पहा हे भाग होते. ते प्रसेनाच्या गळ्यात बांधला ना. ते प्रसेन गेला एक दिवशी शिकारीला. पूर्वीचा काळ होता महाराज मंडळी. ते शिकारीला गेला. तो मणी एका सिंहानं पाहिला आणि सिंहाला मणी आवडला. त्यानं प्रसेन मारला आणि सिंहानं मणी मिळवला. सिंहाच्या गळ्यातला मणी जाबुवंतानं पाहिला. जाबुवंत माहिती आहे तुम्हाला. जाबुवंतानं पाहिला, त्याला मणी आवडला. त्यानं सिंह मारला. त्यानं आपल्याकडे मणी घेतला आणि पुरीच्या गळ्यात बांधला. तिचं नाव जाबुवंती. आणि इकडे सगळीकडे आवय झाली. भगवान कृष्णानंच मणी चोरला. सत्राजित म्हणायचा त्यानंच माझा भाऊ मारला, त्यालाच मणी लागत होता, त्यानंच मारला असून देवावर आळा आला. आता देवानं मारला होता का. देव मला माझ्यावर आळा आलाय, पुरावा काढला पाहिजे. आता देव येतो न सांगता लगेच जंगलात गेला. कळालं ते प्रश्न सिंहानं मारला, सिंह जाबुवंतानं मारला, मणी जाबुवंती काय. देव तिथं गेला आणि जाबुवंताबरोबर युद्ध केलं. तुम्हाला सांगू का, द्वापार युगात त्या जाबुवंताला वरदान दिलं होतं. गदा युद्धाचं बाकी राहिलं होतं का नाही महाराज. हा मला द्वापार युगात मी तुझी इच्छा पूर्ण करीन. तो जाबुवंत बाबा युद्ध केलं. जाबुवंत हरला. तो मणी मिळवला. जाबुवंती बरोबर कृष्णानं लग्न केलं आणि सत्राजिताचा मणी आणून दिला. आणि त्यावेळेला सत्राजिताला सांगितलं, ऐका मला हा तुझा मणी घे पण माझ्यावरचा आळ काढ. आणि मग नारदाला विचारलं, नारदजी मी कृष्ण देवादी देव आहे, जगाचा बाप आहे, पण तरी माझ्यावर चोरी आला नेमकं काय. मला तू चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं तोंड पाहिलं. बघा आता तुम्ही गणित. देवानं त्याचं तोंड पाहिलं तर देवावर आळ आला होता. आपण पाहिल्यावर आळ येत होता. मग एवढा चंद्र काळा झाला होता. पण आता त्याचं तोंड पाहिल्याशिवाय तुम्ही उपास सोडित नाही. आता पवित्र का. अरे चंद्र पाहून हसला गणपतीला. गणपतीने शाप दिला तुझं तोंड कुणी पाहणार नाही. नव्हते पाहत. पण ज्या वेळेला त्याला पश्चाताप झाला, मी काळा झालो, माझ्या कोणी पाहत नाही, दादा त्यानं उपास केला गणपतीचा. आणि उपास केल्यावर ब्रह्मदेवानं सांगितलं, हे चंद्रा तू गणपती बाप्पाला शरण जा. म्हणजे चंद्र गणपती बाप्पाला शरण आला आणि गणपतीनं चंद्राला उशाप दिला. हे चंद्रा मी तुला शाप दिला होता, तुझं तोंड कुणी पाहत नव्हतं, पण तू माझा उपवास केलाय, माझ्यासाठी तपचर्या केली. आता मी तुला उशाप देतो, तुझं तोंड कुणी पाहत नव्हतं, पण आता तुला उशाप असा देतो गड्या, उपवास माझा करतील पण तोंड तुझं पाहतील. तुझं तोंड पाहिल्याशिवाय माझा उपवास वाढणार. अशी कारण आहे खोला. असं लांब गणित जाईल. मी काय सांगत होतो, नामाची कुटी. गणपती जरी तुमच्या इथे तर गणपती ओम नमः शिवाय, ओम दत्तात्रेय, गणेशाय नमः, वक्रतुंड असे कुठलाही मंत्र म्हणा, पंचाक्षरी षडाक्षरी, नाही तर उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही ज्या दिवशी नामाला सुरुवात करा ना, 1 कोटी नामाचा जर मुखाला झाला का आरोग्य प्राप्ती इथं होतो आपण. माणूस कुठं गेला तर वाटेवर येता आलं पाहिजे. 2 कोटी नामस्मरण झालं संपत्ती प्राप्त होते. कुठं पळायची गरज नाही. लक्ष्मी घरी येते. थाईचं वैसोनी करा एकाची तर 3 कोटी नामाचा जप झाला. ये लोकांनी सगळी सुखे दारात येतात. 4 कोटी देवाच्या नामाचा जप करा. हा 4 कोटी तुमची यशकीर्ती जगात होते. 5 कोटी देवाच्या नामाचा जप करा, ज्ञानाची प्राप्ती होते. 6 कोटी भगवंताच्या नामाचा उच्चार करा, काम क्रोध मद मत्सर अहंकार जळून जातात. 7 कोटी देवाचं नामचिंतन करा, अनुकूल घर चालतं, भांडण तंडण होत नाही. 8 कोटी देवाचं नामचिंतन करा, मृत्यू टाळता येतो. 9 कोटी देवाचं नामचिंतन करा, ज्या देवाचं करा तो देव भेट देतो. 10 कोटी देवाच्या नामाचा जप करा, संचित कर्म जळून जातात. 11 कोटी देवाच्या नामाचा जप करा, प्रारब्ध कर्म टळून जातात. 12 कोटी देवाच्या नामाचा जप करा, क्रियामान कर्म टळून जातात. 13 कोटी देवाचं नामस्मरण रोज करा, देव येऊन भेट देतो. आणि 13 कोटीच्या पुढे तुमचं नामस्मरण चालू राहिलं, मागे पुढे उभा राहून आपला सांभाळ करतो. तुकाराम महाराज म्हणतात, राज तुम्ही जर विठ्ठलाचं नामचिंतन केलं तर तुमचा पांडुरंग परमात्मा आमचा असा सांभाळ करील, तो अफजल खाने उद्या नाही तर फाजल खाने उद्या. तुम्हाला उभा फाडायची ताकद नामात आहे. म्हणून नामाचा उपदेश आहे. तुम्हाला प्रसंग सांगू रामायणातला. रामायणामध्ये ज्या वेळेला रावणाचा वध झाला का, अलीकडला सांगू, अलीकडचं सांगतो. ज्या वेळेला रामा युद्धाला निघाला रावणाबरोबर, पण रावणाला कळालं राम युद्धाला येतोय. रावणाचा भाऊ विभीषण मग सांगितलं का शरण आला देवाला, आणि देवाला शरण आल्या, देवाच्या पायाला वाकला. सगळी वानर चकित झाली. अरे रावणाचा भाऊ आणि आपल्या रामाला शरण आला, रामाला शरण, आता काय होणार. पण राम येतो, देव आहे, जो मत होय अनन्य शरण त्याची निवारी जन्म मर. रामानं उचलला आणि गळ्याला लावला. वैर्याचा भाऊ म्हणजे देवाच्या दारात आल्यावर तुम्ही कुणी असा, देवाला घेणं देणं नाही, गुणदोष नाही पाहत बरं का. तुमचा भाव त्याला विभीषणाला आलिंगन दिलं आणि मारुतीरायला विचार आला. मारुतीराय म्हणला, अरे हा विभीषण आपल्या देवाला शरण आलाय रामाला, पण मी याच्या लंकेत गेलतो, कोणाला आठवलं. बुद्धिमतान वरिष्ठ आहे ते मारुतीराय. ते म्हणले, अरे मी याच्या लंकेत गेलतो, या लोकांनी मला पकडला होता, यांच्या राक्षसाने चिंध्या गुंडाळ्या शिफ्टीला, या सगळ्या लोकांनी माझी शेपट पेटवली होती, मी यांची लंका जाळली. जो शरण आला याच्या भावाची दाढी जाळली, बोला ना, जाळली होती ना. तो म्हणला सगळं जाळून आलतो, आणि जो शरण आला याचंही घर मी पिटीत होतो. काय म्हणला, हा शरण आला याचं घर मी पिटीत होतो,
पण याचं घर पेटत नव्हतं मला. आणि तिथं आता शरण आले का पेटत नव्हतं विचारायचं मला. मारुतीराय जवळ गेले आणि म्हणले ए बिभीषण दादा तुझ्या लंकेत आलतो तुला आठवतं का रे. तुम्हाला कसा इसरण तो माझ्या भावाची दाढी जाळली मी इसरण का म्हणला. त्यानं का हा मला कसा इसरण हे म्हणला ती दाढी जाळली मला तुझं बी घर पेटवायचं होतं. मारुतीराय म्हणले अरे बाबा तुझं बी घर पेटवायचं होतं 5 वेळा जळतं शिपूट तुझ्या घरावर टेकावलं होतं पण तुझं घर पेटत नव्हतं रे. त्या बिभीषणाच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं मारुतीराय अरे तू जळतं शिपूट माझ्या घराला लावत होता 5 वेळा ते घर पेटवायचा प्रयत्न करत होता तरी माझ्या घराला आग लागत नव्हती. याचं कारण मी माझ्या घरामध्ये रामप्रभूचं नाम चिंतन करत होतो. ज्या घरामध्ये रामनामाचा जप आहे त्या घराला अग्नी स्पर्श करत. तुकाराम महाराज म्हणतात राजे तुम्ही जर नामस्मरण केलं तर कुठलीही सत्ता परकीयांची येऊ द्या तुमच्या जीवाला धोका नाही. या सोन्यानानं आम्ही कशाला सुखी होतोय. मावळ्यांना निरोप दिला निरोप नवा भंग वाचा उपदेश पर मावळ्यांना सांगितलं हे मावळ्या हो राजाला जाऊन सांगा हे सोनं नाणं तर आम्ही कधीच माती समान मानले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात एक टाळी वाजवा ना मोकळी वाजवा बरं. किती गोड गायन करतात का नाही महाराज. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमडी गुरुवरे विठ्ठल बाबा डांगले आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आहे. असं हिरा रत्न जन्माला घातलं ऐसा पुत्र देगा गुंडा म्हणलं होतं तुकोबराय. एवढा सुंदर आवाज आहे महाराजांचा. आज आपल्या पश्चिम पट्ट्याचं वैभव महाराष्ट्रभर त्यांच्या गायनानं वेड लावले. ते सुंदर चाली आपलीच कीर्तनकार आपलेच गायक आपलीच ऐकाय माणसं लय आनंद वाटला. मला वाटलं मुंबईत वेगळे लय बरं वाटतं जसं का गावाकच कीर्तन चाललं असा आनंद आहे. मला मावळातला परमार्थ आवडतो. मी 13 वर्ष परमार्थ करतो पण पूर्वपट्यात आता 2 वर्षात यायला लागलो. हा म्हणून मी खेड्यापाड्यात कीर्तन करणारा माणूस बाबा. सगळ्या लोकांना अनुभव आहे गावाकडं. आदिवासी समाजाची दशक्रिया 50 लोकात असली तरी मिंडे महाराज चालतो. आणि 10,000ची लोकसंख्येचा असला तरी ज्याला उंची कळाली तो मिंडे महाराजच ठेवतो. याचे अनुभव आहे सगळ्या समाजाला. म्हणून जेवढं ज्याला घ्यायचं त्यानं घ्यावं. काही कीर्तनाला येतात काही विनोद ऐकायला येतात कोणी गायन ऐकायला येतो. हा माझ्याकडं काय घ्यायचं ते घ्या. राहिले 10 मिनटं. हा 10 मिनटात काय बोलू. बाबानो तुकोबराय म्हणले राजाओ मावळ्याला जाऊन सांगा हे सोनं नाना मी कधीच माती समान मानले. तुमचे येर वित्त धन
ते मज मृतिके तुकोबरायनं सोन्याला माती म्हणलं, तुम्ही सुद्धा गळ्यातले सोनी माती समान माना. तुकोबरायनं नजरांना परत पाठवला, तुम्ही सुद्धा टाकून द्या. मी म्हणतो कीर्तन ऐकून एवढा तर बदल करा. तुम्ही म्हणाल आम्ही टाकून द्या, तू घेऊन जाय मोकळा. इथं आमचीच आसक्तीगिरी नाही म्हणून उपदेश होत नाही बरं का. नारदाकडे तेवढं ताकद होती म्हणून वाल्याचा वाल्मिक. आता कीर्तनकाराकडे तेवढी ताकद नाही राहिली. खरं बोलतो ना बाबा. अरे तुकोबरायनं उपदेश केला, राजांना वैराग्य आलता साऊत बाबा. घरी आले आणि राजाचा त्याग केला. पण जिजाबाई रडायला लागल्या आणि तुकाराम महाराजांना समजून सांगितलं, राज आमच्या मुखात नामस्मरण शोभतं, आमच्याकडे धर्म वैराग्य शोभतं, पण तुम्हाला ते वैराग्य शोभत नाही, तुमच्या हातात तलवार शोभते. राजांचा उपदेश मग पुन्हा तयार झालाय माझा राजा. ते चरित्र वाचताना माणूस रडतो म्हणून उपदेश ऐकला पाहिजे. पण मावळ्यांना सुद्धा सहज तुकोबरायचं बोलणं कळलं नाही. ते म्हणले हे माती सामान्य मागं न्या. मावळे म्हणले मागं नेलं तर राजा आम्हाला रागवल, आम्हाला बोलवलं. नेमकं काय? ते म्हणले माझ्याकडं काय कमी आहे, पटून द्यायचे तुकाराम महाराजाला. ते म्हणले आमच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. हा जयाची द्वारी तुम्ही आळंदीला गेला, सोन्याचा पिंपळ आहे साधूच्या दारात. ते काय पटाना त्या मावळ्यांना. मग मावळ्यांना म्हणले माझ्याकडं बघा तुकाराम महाराज, तुम्ही सुद्धा माझ्याकडं बघा. आणि सगळ्या मावळ्यांचं लक्ष लागलं तुकाराम महाराज काय दाखवतोय. तुकाराम महाराजांना देऊत उभे वाड्यावर. तिथून पंढऱ्यात वगैरे हात केला. अरे म्हणले बाबानो आमच्याकडे काय कमी, आम्ही तिही त्रिभुवनी वैभवाचे धनी. बघा म्हणले आमचा भंडारा डोंगर. जसा तुकोबरायांचा हात भंडाऱ्या डोंगराकडे गेला, मावळ्यांचं लक्ष भंडाऱ्या डोंगराकडे गेलं. पाहता काय मंडळी भंडारा डोंगरच सोन्याचा झाला. आणि मग मावळे म्हणले अरे याचा डोंगर सोन्याचा आणि ह्या पराती काय कामाच्या. मग निघाले माग. हा असं गणित येते. म्हणून पैशानं श्रीमंत असून उपयोग नाही, मनाची श्रीमंती. मला वाटतं तुकाराम महाराजाच्या जागेवर आपण असतो तर आपल्या माग नसतं लावलं, मागचं दार उघडलं असतं मला वाटतंय. हा आपल्याकडं दान शुरपाना तर राहिलाच नाही. पण माणसं एवढी चिकाट ना, तुम्हाला चिकाट माणसं सांगू का, लय चिकाट वागवतात. मी म्हणतो संसारात किती चिकाटपणा करा, पण परमार्थात कधी चिकाटपणा नाही करायचा. पहा मी श्रीमंती कोणाला मानतो माहिती का, ज्याच्याकडे लय मोठा वाडा आहे, बंगला आहे, पैसा आहे, गाड्या आहे, ह्याच्याकडे नाही. पैशानं श्रीमंत नाही मानायचं, मनाची श्रीमंती असली पाहिजे. तुम्हाला सांगू इथं 8 दिवसाचा गणेशनगरचा सप्ताह चाललाय. आपण परिसरात राहतो बरं का, परिसरात राहतो, रोज कीर्तनाला येतो, पण रुपया वर्गणी नाही रे. घरी जळता जळत नाही एवढं पडले, पण रुपया भरीत नाही, त्याच्यासारखा दलिदर नाही. बघा पटलं तर. पण घरी काहीच नाही, 12-12 तास दुटी करीत. जाऊ द्या कोणा का कारभार असा ना, पण आपल्या परिसरातला सप्ताह आहे, गणेशनगरचा सप्ताह आहे, देवाच्या नावानं पहिली वर्गणी भरीत. त्याच्यासारखा श्रीमंत गावात नाही. श्रीमंत मनाची उदारता असली पाहिजे, देवाला द्यायचं, बाकीच्याचा विचार नाही. हा मी रोज सांगतो बाबांनो, प्रपंच किती करा, कोटीचा बंगला असू द्या, किती एकरा असू द्या, इथं राहतील रे, पण मंदिरात केलेला दान धर्म सोबत येतील, ह्या मंदिरातल्या चक्रा सोबत येतील. परमार्थ महादन. संसारात अडकू नका, नाही तर माणसं एवढी चिकाट. गावाकडचं सांगू का, गावाकडचं ते म्हणाल गावाकडचं, गावाला उद्या गेलो का मग मुंबईकडचं. हा असंच करायला लागत. गावाकडे असं जडलं, एक माणूस कधीच कीर्तनाला येईना, कधीच येईना कीर्तनाला. त्याला आवड होती पण कीर्तनाला नाही यायचं. सहज एका शेजाऱ्यानं सांगितलं चल मला नवीन महाराजाचं कीर्तन आहे गावात. हाताला धरलं ना आणलं मावशी. 2 किलोमीटर गावाच्या बाहेर घर होतं, ते गावात आलं. घरून निघालं तेव्हा लाईट गेली म्हणून त्यानं तेलाचा दिवा लावला. आता दिवा लावला, गावात आलं, कीर्तनाच्या मंडपात आलं, लाईटच आली. त्याच्या डोक्यात विचार आला, मला आता 2 तास कीर्तन होणार आणि मग मी घरी जाणार, तोवर दिव्यातलं तेल किती जाळणार. बघा चिकाट काय म्हणला, दिव्यातलं तेल किती जाळणार. ते कीर्तनाला नाही थांबलं, तिथूनच घरी गेला आणि बायकोला आवाज दिला, मला सैंद्री. त्याच्या बायकोचं नाव इदली नाही बरं का, ती सैंद्री गावाकडची. हा इथं नाही ना कोणी, हा इदली नाही. बायकोला आवाज दिला. आता ती त्याच्यावरची जीव पडी होती बाबा. तिने लगेच दरवाजा उघडला. म्हणली मला काय हो, तो म्हणला अगं जाताना मी दिवा लावला होता, अगं गावात गेलो लाईट आली, तो दिवा जावला का. म्हणली मी का तशी आहे का, लाईट आल्याबरोबर जावला. बायको अशी हुशार म्हणली, अहो मालक गावात 2 किलोमीटर चालत गेला, परत चालत आला, दिव्यासाठी एवढा चालत आला, पायातल्या चपला किती उघडून गेला. बघा तिचं लक्ष की लय चिकाट. तो याडा नव्हता, तो मला सैंद्रिय मी काही याडा वाटलो काय, चपला उघडतील कशा हातात घेऊन आलोय. एवढी चिकट माणसं आहे. बरं वाटत का तुम्हाला. मग अजून एक सांगतो अभंग पुढल्या वर्षी आहे ना. हा शंकर नवले महाराज काय झालं, एक माणूस पार मारती, कपाळाला गंध, तुळशीची माळ, कापा सगळं वार करायची लेणं. बाबा माणूस पार मारती होता, पण संसारात चिकाट होता. आणि चिकट माणसं असतात तुकाराम महाराजांप्रमाणे. ते म्हणले सर्व लोभ्याचं आवड आहे धन. लोभी माणसाला धन आवडतं बऱ्याच लोकांना. ते म्हणले पैसा खर्च होईल म्हणून ते वारी नव्हतं करीत.
सगळा परमार्थ करायचं, पण वारीला नव्हतं जात. मला वारीला गेलं का 2-4 हजार रुपये जातात पंढरपूरला. मामा तुम्ही काल जाऊन आली बरं का. आणि ते काय होतं, माझा स्वभाव आहे एखाद्याचं नाव घ्यायचा. मस्त कार्यकर्त्यानं सांगितलं, मेंढे महाराज सगळ्या गावाचा सप्ताह कोणाचं नाव घेऊ नका, पण माझा स्वभाव काय जातो का? स्वभाव असल्यावर जात नाही बरं का. चेअरमन आमचे रोंदळ चेअरमन आले सोबत, जाऊ दे आता पुढल्या वर्षी तारीख देऊ नाही देऊ. नावं घेतली पण गावकऱ्याची नाही घेतली मी. स्वभाव सांगतो स्वभाव. काय झालं मोरे, एका घरी आमचं जे जाणं झालं, त्या घरात 2 बहीण भाऊ होते. 2 स्वभाव सांगतो आठवलं म्हणून. 2 बहीण भाऊ लग्नाच्या वयात आलती, पण त्या बहीण भावाचा जो बाप होता ना, तो बाप म्हणायचा, पोऱ्या मला दाद्या दिदीचं लगीन झाल्याशिवाय तुझं नाही करायचं. पहा बरं का, तुमच्या घरात जर जुडी असली ना पोराची बघा. ते बाप म्हणला पुरीचं लगीन झाल्याशिवाय दाद्या तुझं नाही करायचं त्या पोराला. आता एक दिवस बाप गावात गेला होता बाजारला, 2च बहीण भाऊ घरात होते. आता ह्या पोराला झाली लग्नाची घाई. तो म्हणला दिदी तुझं उरक ना. ती म्हणली का? बाबा म्हणला तुझं झाल्याशिवाय याचं नाही करायचं. आता याला झाली घाई. ती म्हणली दादा याच्यात माझं काय चुकातं? तो मला 100 मागणी झाली, मग तुला पसंत करीन. म्हणे मी काय करू, मागणी मला पसंत करीन, याच्यात माझं काय चुकातं? तो मला दिसायचं मग दिखणी शिक्षण झालं, पण तुझं चुकातं. म्हणली काय चुकातं? मला तू बोलायला लागली का गावढळ बोलती खेड्यातलं. काय म्हणला, मला तुला दिसण्याहून पास करीत आहे, शिक्षणाहून पास करीत आहेत, कामाहून पास करीत आहेत, पण तुझं बोलायला लागलं का गावठी बोलणं येतं त्याच्याहून नापास करीत आहेत. तुला विचारलं का तुझं शिक्षण झालं का, तुला शेतातलं काम येतं का, तू पटकन म्हणते हा शब्द लय गावठी आहे म्हणला, हा नाही म्हणायचं. ऐका स्वभाव सांगतो. मग ती म्हणली काय म्हणायचं? तो भाऊ म्हणला हो म्हणायचं. हो. पाहुणे जर तुला पाहायला आले त्याने विचारलं का तू शिकली का, लगेच हो करायचं. तुला शेतातलं काम येतं का? हो. तुला स्वयंपाक येतो का? हो. तुम्हाला आता कळालं का? ती म्हणली हा. तुम्हाला कळालं तर बघा. किती हो शिकवलं तरी तिचा हा गेला. तसं किती लोकांनी मला सांगितलं तर ते काय स्वभाव जातो का? 4-2 नावं यायची ती जाऊ द्या बाजूला. ज्यांची नावं येतात ती माझ्यासाठी देव, पण ज्यांची नावं मला माहिती ना पण माझ्यावर प्रेम करता गड्या तुम्ही सगळे माझ्यासाठी महादेव. तुमच्या सगळ्याच्या पाया पडू आहे का नाही? हा आता मान्य का नाही सगळ्याला? मी काय सांगत होतो, कीर्तन म्हणा ते पारमार्थिक होतं, पण वारीला नव्हतं जात. ह्या मुद्दे होई वारीला नव्हतं जात. मग सगळ्या गावकऱ्यांनी विचार केला, म्हणले आज एकादशीचं भजन आहे. आणि एकादशीच्या भजनाला मंदिरात मंडळी आली. आता मंदिरात सगळे भजन झालं, झोपी गेल्यावर सगळ्यांनी विचार केला, म्हणजे आज एकादशी पंढरपूरला जायचं. अचानक निघाले. अरे म्हणले हा रामभाऊ कधीच वारीला येत नाही, लय चिकाट गाड्या. म्हणले याला झोपतच न्यायचा, जाग करावं तर हा येणार. रामभाऊ दिवसभर शेतात काम केलं, तर भजन केलं, तर सुके निजला होता. सुके मी निजलो का असा जो आपला तसाच गावकऱ्यांना उचलला, घातला पिकअप मध्ये, लागली पंढरपूरच्या वाटेला. महिला मंडळी अर्ध्या वाटेत पिकअप गेली आणि रामभाऊला जाग आली. रामभाऊ पाहतो तुम्हाला कुठं र ही गाडीतली म्हणली पंढरपूर. पंढरपूर म्हणलं याच्या अंगाला काटा. आता काय 2-4 हजार जाणार शंकरदादा. त्याला काय वाटलं 2-4 हजार जाणार. यांना माहित होतं याला लय पैशाचा कास लागतो. म्हणले बाबा तुला पंढरपूरला नेणार, पण खर्च आम्ही करणार. मग आधार आला का नाही म्हणलं आता दुसऱ्याच्या शेंडे फुकट पंढरपूर. असा आनंदात गडी पंढरपूरला पोहोचला. पंढरपुरात पोहोचल्यावर पहिलं चंद्रभागेचं स्नान ऐका. आणि जसं चंद्रभागेचं स्नान केलं गडीवाले अंगानेच बाहेर येत होता. बाहेर येता गंधवाला राहतात बघा. याला पाहिलं आणि गंधवाला पुढं आला गंध लावाय. याला वाटलं गंध लावून घ्यावा तो रुपया टाकायला लागन. हा रुपया टाकणारा होता का? यानं गंधवाल्याला बाजूला केला. मला अरे जरा पुसू दे लावता येईल मला. गंधवाला बाजूला झाला मंडळी, पण वासुदेव पुढून आला ते चिपळी वाजवीत. आणि त्या वासुदेवानं चालू केलं, वासुदेव करीतो वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्याला हात पुढे गेले. आणि याच्या अंगाला काटा आला. हा पुण्य करणारा होता का? मला वासुदेवा तुला रुपया द्याय काय हरकत नाही, पण तुला खरं सांगू का मला कपडे धर्मशाळेत काढून आलोय. हा वासुदेव दुसरा कोणी नव्हतं हो. जगाचा बाप पंढरून परीक्षा घ्यायला आलता. म्हणून कधी आळंदीला पंढरीला गेलात ना कुठल्या रूपात देव येईल माहिती नाही. 4-2 रुपये दान करा. याला नाही कळालं तो वासुदेव देवाच्या रूपातला होता. तो मला याची परीक्षाच पाहिजे. मला कपडे धर्मशाळेत काढून आलाय. मला पत्ता तर सांग मी येतो. मला याला वाटलं पत्ता खरा सांगावं तर खरंच येईन. यानं पत्ता सांगितला पण खोटा. हा मग वासुदेव मला माझ्याच पंढरीत येतो माय खोटं बोलतो बघतोच मला. तो देव आहे हा धर्मशाळेवर हजर. आणि याच्या मागोमाग लगेच वासुदेव हजर. हात कपडे घालाय तर लगेच बाहेरून आवाज आला वासुदेव करी. अरे म्हणला ते तर मागच लागली. म्हणला वासुदेवा तुला रुपया द्याबद्दल काय हरकत नाही रे. म्हणला तुम्हीच मागं लागलाय रुपया द्या काय हरकत नाही, पण मला झोपत गावकऱ्यानं आणला रे. तू जर आमच्या गणेशनगरला आला ना मुंबईला पंढरपुराहून, त्याला वाटलं एवढी ट्रॅफिक आणि एवढी अडचण आणि ते कायला येईन शिवजयंतीचा दिवस. बाबानो आज गावा का असतो तर तिने तर नक्की केली असती कीर्तन. परवा दिवशी 4 होती. माझ्या व्हॉट्सअप नंबर ज्यांच्या घरी त्यांनी बघा गावाकडचे कार्यक्रम करायला थोडासा बरं वाटत. हे गर्दीत आलं का एकावर भागवावं लागत. बरं झालं उद्या एकादशी म्हणून दशक्रिया तरी नाही. संध्याकाळी संभाजीनगरी
हा नाही तर 2 आणि 3 गावाक. हा त्या माणसानं सांगितलं म्हणला बा वासुदेवा तू जर आमच्या गणेशनगरला आला तर तुझा रुपया देईन. त्याला वाटलं आता 1 रुपयासाठी एवढ्या येतं का ट्रॅफिकमध्ये. पण तो कोण होता देव. तुम्हाला याची परीक्षाच पाहिजे. याची पाठ 4 वाजता गाडी घरी आणि 5 वाजता वासुदेवाची स्वारी दारी. आणि त्यानं बाहेरून आवाज टाकला वासुदेव करीतो म्हणल्यावर. ते त्या बायकोला म्हणलं बायकोचं नाव सैंद्री माहिती आहे ना तुम्हाला. हा ती पक्की द्या इथली नाही पण महाराज मंडळी 5 मिनिटात थांबायचं लक्ष द्या. ती बायकोला म्हणलं अगं ती बघ ना ते वासुदेव पंढरपुरापासून मागं लागलंय मला. मग म्हणली मग ते बाहेर गेलं आणि त्या वासुदेवाला म्हणली वासुदेवा अहो मालक आता चालाय कशी बशी झोप लागली जरा झोपू द्या ना. तुम्हाला झोपू दे मला चांगला दम आहे. आता दम काढायचा आलता तो देव होता. बाबा 4 तास झाले तरी ते वासुदेव जाईना. आता याला लागली भूक कालची एकादशी मला द्वादश सोडायची भूक लागली पण हे जातं का. सारखं बायकोला म्हणायचं बघ ना गेलं का. बायको म्हणायची अहो तिथंच आहे. कटाळलं आणि मला हे सेंद्रे त्याला एकदाच सांग. म्हणली काय सांगू. त्याला म्हणा माझा मालकच गेला. गेला म्हणजे काय झालं मी हा तिनं कसं बसं कटमन केलं पळत गेली दारात फटीतूनच सांगितलं. म्हणलं वासुदेवा अरे काय माझं दुर्भाग्य रात्री माझा मालक आलं आणि बिचारा झोपतच गेलं म्हणली. ए जसं वासुदेवाला कळालं का हे गेलं ते वासुदेव मोठे रडायला लागलं. ते दरवाजाच्या बाहेर होतं रडायला लागलं. शेजारी गोळा झाली म्हणलं रडतो का मला या घरातलं गेलं. आता नाही मानता येईन का. हा गावात फक्त आवय भाऊ द्या गाई लय लोकाला जाऊन पगाय माणूस नाही माग नाही तर लय गाई. बाबा गेलं म्हणल्यावर सगळा गाव जमला आणि काढलं ना बाहेर. आता नाही म्हणता येईन ना. आंघोळ कशी बशी तिरडीवर टाकलं खांदेकरी. सगळ्याला वाटलं मिळालं पण बायकोला माहित होतं हे मिळालं. बायको मागून वारा घालायची वाईट वाटायचो. अर्ध्या रस्त्यात अंत्ययात्रा गेली जवळ गेली वारा घालता आणि म्हणले मालक हात जोडते हो रुपयासाठी कशाला मारता. हा मला सेंद्रिय ग बस तुला अक्कल नाही मला रुपया कमवायची. रुपयासाठी किती गावं पळायला लागत तुमच्या ध्यानात आलं. पत्ता माहीत नसला तरी शोधावं लागत. हा मग म्हणल्या ती म्हणली तिचं काय चाललं म्हणली मारायचं तर मारा. गेला अंत्ययात्रा स्मशानात नेली आणि तिरडी रचून तयार होती. तिरडीवर टाकला रामभाऊ. ऐका सगळ्याला वाटलं गेला सगळ्यांना गौऱ्या रचल्या आणि तोंडावर गौरी ठेवायची. तर बायकोला लईच वाईट वाटलं. परत एकदा जवळ गेली म्हणली मालक अहो रुपयासाठी कुठं मरतात का हो. बायकोला रडू आवराना वासुदेवच रडायला लागला. कोण होता देवानं वळखलं. ए हे मरायला लागलं खरंच. अरे देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देवानं सांगितलं रामभाऊ अरे मरू नको रे रुपयासाठी. ए रामभाऊ माझा रुपया फिटला आम्हाला हा काय पाट्या उठला. देव मला पैसा सुटला तर उठतो एवढा चिकाट. तो पराती मागला हिंगा ते तुकाराम महाराज होते म्हणजे तुमचे हे रवित धन ते माझं मृत्यूके समान. आम्ही सुखी व्हावंसं वाटतं ना काय करा तर गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत करा. तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. प्रत्येकानं हा उपदेश राजाला केला. सगळ्यांना अंगीकार करा. प्रत्येकानं गळ्यात तुळशीची माळ घाला आणि भगवंताचं नामचिंतन करा. हात खुले करा. बरोबर 9 वाजलेले आहेत म्हणून एकदा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. आपली वेळ संपलेली आहे तरी जाता जाता पुन्हा एकदा अभंगाचा भावार्थ आहे का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात राज जीवन सुखी जगायचं असेल तर विठ्ठलाचं नामचिंतन केलं पाहिजे.
सोनं नाणं माती समान मानलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे आणि आपण वारकऱ्यानं एकादशीचा उपवास केला पाहिजे. आणि सांगू तुम्हाला मंडळी, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला जीवदान दिलं, फुकट हा जन्मदान दिला, आयुष्यभर त्याचं दास म्हणून जीवन जगलं पाहिजे. अभंगाचं मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे येर विंदधन ते मज मृत्यू के समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे येर विंदधन ते मज के ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. मायबापानं यथामध्ये अवकाश आपण अभंगार बोलण्याचा प्रयत्न केला. जाणीव आहे मला 5 मिनिटं जास्तीचे झालेत, त्यास जास्त वेळेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असला ना, मायबापानं मायबापाचा अंत करणारा माझा मला परत करा. जे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले ते प्रत्येकानं घरी घेऊन जा, जतन करा, चिंतन करा, मनन करा. गणपती बाप्पा सगळ्यांचं कल्याण करू. जीवनात चांगलं वागा. कालपायुष्य मानव जे हे मंडळी, उठलं का देवाची पूजा करा, कपाळाला गंध लावा, गळ्यात तुळशीची माळ घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा, देव देव धर्मासाठी जीवन जगा. काहीच करता आलं नाही, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. याच्यापेक्षा वेगळा पारमार्थच नाही. कितीही बोलत राहिलं तरी देवाच्या चिंतनाचं काही शेवट होणार नाही. सर्व कार्यकर्ते मंडळीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. सुंदर, अतिशय सुंदर असं नियोजन. संपूर्ण सप्ताह कमिटी असेल गणेशनगर, मग सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे आले. आता गावाकडचे सरपंच उपसरपंच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यांना आईवडिलाची माया दिली आणि आपल्या तालुक्यातले कीर्तनकार आणता, त्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद. असंच प्रेम आपल्या तालुक्यातल्या कीर्तनकारांवर करावं, हीच गणपती बाप्पाच्या चरणावरती सेवा विनंती ठेवूया. आणि तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विरा. विठ्ठल जय जय